नमस्कार. काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धकडे या पुस्तकातून चितळे उद्योग समूहाचा 86 वर्षांचा नीतिमत्ता, सचोटी आणि गुणवत्तेवर उभा राहिलेला प्रवास आपल्यासमोर अत्यंत प्रभावीपणे उलगडत जाणारे. विशेष म्हणजे चितळे उद्योग समूहातल्या एखाद्या व्यक्तीवर आधारित हे पहिलंच चरित्रात्मक पुस्तक आहे, ज्यात काकासाहेबांचं प्रेरणादायी आयुष्य जणू आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पहिला प्रश्न मी आता या पुस्तकाच्या लेखिका वसुंधराताई यांना करते. वसुंधराताई, या पुस्तकाचं लेखन करताना सहवेदनेतून समृद्धीकडे हा दृष्टिकोन तुम्ही कसा अनुभवला आणि हा विषय लिहिताना तुम्हाला काय वाटलं? सगळ्यात प्रथम आभार की स्वानंद कुलकर्णींचे ते पहिले मला अप्रोच झाले होते, ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी, या कार्यक्रमासाठी, म्हणून मी इथे येऊ शकले. आणि अभिनंदन आणि परत एकदा आभार आपटे वाचन मंदिराचे की जी व्याख्यानमाला 54 वर्षांपासून तुम्ही चालवत आहात. सुनील मराठे, गिरीश कुलकर्णींचे विशेष आभार मानेन, कारण प्रायोजक आवश्यक असतात कार्यक्रमांना, त्याच्याशिवाय कार्यक्रम संपन्न होत नाही. आणि आलेले सगळे उपस्थित श्रोते की बोलायला मजा येते चांगले श्रोते असले की. आणि एकूण आल्यापासून इचलकरंजीचं मी जे बघते आहे तर सांस्कृतिक समृद्धी जाणवते आहे, लोकांचं फुलांविषयी, बागेविषयीचं प्रेम जाणवत आहे. तर त्यामुळे खूप, आणि विशेषतः वाचन मंदिर बघून मला खूप आश्वस्त वाटलं की वाचनानं संस्कृती लयाला जाते असं नाही आहे. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया की हे शीर्षक सहवेदनेतून समृद्धीकडे, आम्ही शीर्षकावर खूप विचार केला होता. आणि हे पुस्तक लिहिताना काय जाणवलं तर पहिल्यांदा जेव्हा मला चितळे या उद्योग समूहाविषयी सुरुवातीपासून प्रचंड आदर होता. तो कशामुळे होता तर श्रीनिवास पंडित नावाचे एक लेखक आहेत, ज्यांनी थॉट लीडर्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या थॉट लीडर्समध्ये राजाभाऊ चितळ्यांवर एक चॅप्टर आहे, बाकरवाडी ज्यांनी इंट्रोड्यूस केली, रघुनाथराव आणि राजाभाऊ. ते चॅप्टर वाचल्यावर मला चितळे समूहाविषयी विलक्षण आदर वाटला. कारण गुणवत्ता जपणं, सचोटी जपणं आणि व्यवसाय करणं हे तिन्ही कॉम्बिनेशनसाठी खूप कष्ट लागतात किंवा एक वेगळी नीतिमूल्य लागतात. आणि म्हणून जेव्हा मला ही संधी मिळाली, एक काही भाग्ययोग असतात आयुष्यामध्ये, त्यातला हा एक दुसरा भाग्ययोग माझ्या आयुष्यात आलेला, तेव्हा मी हो म्हटलं तात्काळ. आणि पुस्तक लिहिताना मला असं वाटलं नव्हतं सुरुवातीला हो म्हटलं तेव्हा, पण असं असतो ना की एक स्वतःचाच तो समृद्ध करणारा माणूस म्हणून प्रवास असतो. मग जसं जसं मी काकासाहेबांबद्दल समजून घेऊ लागले, आणि ऑब्व्हियसली ते उत्खनन नसतं. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाविषयी किंवा तुम्ही चरित्र लिहिता तेव्हा ते खोदकाम असतं, उत्खनन असतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप पेशन्स पण ठेवावा लागतो. पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला काही सापडेल असं नाही, अचानकच एखादा काहीतरी असं तुम्हाला एनलायटन करणारा कण सापडून जातो. मग त्यावेळेला मी गिरीशरांना फोन करायचे, भावूक होऊन. म्हणजे हे पहिल्यांदा जाणवलं पुस्तक लिहिताना की आपण भावूक होणं बरं नाहीये, भाव संपन्न असणं चांगलं आहे, जे काकासाहेब होते. कारण मी त्याच्यात एक वाक्य लिहिलंय त्या पुस्तकामध्ये, यांचं, विद्या बाळांचं, की डोळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे समोरचा रस्ता न दिसण्याची शक्यता जास्त असते. याचा अर्थ डोळ्यातल्या पाण्याचं महत्व असं नाहीये, पण सतत तुम्ही भावूक होत राहिले तर तुमच्याकडून काम होणार नाही. काकासाहेब एम्पथेटिक होते, संवेदनशील होते, आणि संवेदनशीलतेतून रचनात्मक काम निर्माण झालं. आपला जो भवताल आहे तो भवताल समृद्ध झाला पाहिजे. आपल्या सोबतची माणसं, त्यांची दुःख, त्यांच्या समस्या ॲड्रेस झाल्या पाहिजे, त्यांचं समाधान आपण केलं पाहिजे. आणि आपण श्रीमंत होत असताना भवतालचे लोक सुद्धा सर्वार्थाने, केवळ आर्थिक दृष्ट्या नाही तर सर्वार्थाने श्रीमंत समृद्ध झाले पाहिजे, ही त्यांची जी कळकळ होती ती एक डिफरन्शिएटर मला वाटली. आणि मग त्यातून मला खूप प्रेरणा मिळाली. मुख्य म्हणजे माणूस म्हणून मला असं वाटतं की मी अधिक उन्नत झाले, अधिक चांगली झाले हे पुस्तक लिहिण्यामुळे. म्हणून त्याचं टायटलही सहवेदनेतून समृद्धीकडे, हे आम्ही मग फायनल केलं. अतिशय समर्पक असं तुम्ही टायटल दिलेलं आहे. आता गिरीशजींना प्रश्न करते. चितळे कुटुंबाची मूल्याधिष्ठित उद्योग परंपरा फारच प्रेरक आहे. या परंपरेला पुढे नेताना काकासाहेबांनी कोणकोणते नवे प्रयोग केले आणि त्यांची कार्यशैली कशी वेगळी होती हे आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार.
वसुंधराताईंनी आज आपले आभार मानलेलेच आहेत, त्यामुळे मी त्याची दुरुक्ती करत नाही. आणि अतिशय रम्य वातावरणात आज हा आणि अतिशय चांगल्या बॅकग्राऊंडवर हा कार्यक्रम होतो आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या आजोळे हा कार्यक्रम होतो आहे. माझी आत्या इथली आपल्या आपटे वाचन मंदिराच्या संचालिका त्या होत्या, वंदना केळकर. त्यांचे मी पती अध्यक्षही काही काळ होते. तसंच बर्वे म्हणजे माझे आजोळ राम मंदिरासमोरचं नदीवेसचं. तर इथे भरपूर आजोळच्या आठवणी आहेत मामाच्या गावच्या. त्यामुळं त्या आठवणी परत एकदा आजच्या कार्यक्रमानिमित्त पुनर्जीवित झाल्या. आणि असा कार्यक्रम आपल्या आजोळी व्हावा याचा एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद मला दिल्याबद्दल धन्यवाद. काकासाहेबांचं असं वेगळेपण असं सांगता येत नाही, हेच त्यांचं वेगळेपण आहे. म्हणजे एखादा माणूस आपल्या स्वतःचा रंग निर्माण न करता दुसऱ्यांच्या रंगाने उठाव आपल्या रंगाने देतो, असं काही व्यक्तिमत्व काकासाहेबांचं होतं. त्यांचे 6 भाऊ, ते अगदी मधले, 3 वरती 2 खालती. आणि तरी सुद्धा जिथं असेल तिथं मोठ्याची भूमिका घेतली, जिथं असेल तिथं लहान म्हणून त्याने आपली 4 पावलं मागं घेतली. आणि आमच्या आजोबांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी जी एक व्यावसायिक शिस्त, कौटुंबिक शिस्त, हा एक कणा असतो प्रत्येक व्यावसायिक कुटुंबाचा. तो जो आमच्या आजीने असेल, आमच्या आजोबाने असेल, तो पुढे वारसा म्हणून दिला. त्यांच्यानंतर कदाचित त्यांचं ते वय नसेल, त्यांचा तो क्रमांक नसेल, पण तो त्यांनी सांभाळला. आणि त्या सांभाळण्यात त्यांनी कधी बहु केला नाही. आणि हे करत असताना टेक्नॉलॉजी, आता चितळे म्हटलं की बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना माहिती पण आहे की काळानुसार आम्ही आमच्या नवीन नवीन संशोधनं केली, पुढे गेलो. आणि तीच चव, तीच गुणवत्ता असं जरी असलं, आपल्या कित्येक पिढ्यांना किंवा लोकांना वाटतं की तेच गेली 80 वर्ष 90 वर्ष आमच्या 4 पिढ्या तुमचं तेच दूध, तेच श्रीखंड खातोय पितोय. पण तेच जरी असलं तरी त्याच्या पाठीमागचं जे तंत्रज्ञान आहे, ते जगाच्या पाठीवर जे अवेलेबल आहे, ते नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आणायचं आणि ते तंत्रज्ञान वापरून ती गुणवत्ता टिकवून ठेवायची, ती सराईतपणा टिकवून ठेवायचा, हे आमचं प्रमुख धोरण कायम राहिलेलं आहे. अगं ते आमचे आजोबा असले तरी काकासाहेब तर मग त्याच्यामध्ये डबल डिप्लोमा होते, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. त्यामुळे टेक्नॉलॉजी जेव्हा तंत्रज्ञान, जेव्हा यांत्रिक तंत्रज्ञान यायला लागलं, त्यावेळेस भारतामध्ये स्वतः यंत्रसामुग्री बनवायची कुठलीही व्यवस्था नव्हती. पहिलं आलं प्रीपॅक, फ्रान्समधलं पॅकिंग मशीन, दुधाचे प्लॅस्टिक पाउचेसमध्ये दूध. ही संकल्पना संपूर्ण भारतामध्ये सर्वप्रथम चितळे उद्योगाने सुरू केली. वा. आणि ते मशीन चालवायचं तर ते फ्रेंच, त्यावेळेस काय व्हॉट्सॲप नव्हतं, गुगल नव्हतं, ट्रान्सलेटर नव्हता. ते फ्रेंच टेक्नॉलॉजीचे सगळे जे मॅन्युअल्स असतात, त्या मॅन्युअल्समध्ये बघून, कुठेतरी धडपडून जाऊन, मुंबई पुण्याला जाऊन त्याचं भाषांतर करून घेऊन ते मशीन्स चालवणं, इथपासून ते शेतकऱ्याला व्यावसायिक बनवण्यासाठी कुठलं तंत्रज्ञान शेतकऱ्याने अवगत करायला पाहिजे. मग ते व्यावसायिक असू दे, मॅनेजमेंट म्हणतो आपण, व्यवस्थापन कौशल्य म्हणतो, तर ते व्यवस्थापन कौशल्य असू दे किंवा जनावरांच्या बद्दलचं ज्ञान असू दे, ह्या प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे तंत्रज्ञान अवेलेबल करायला पाहिजे, त्या गोष्टीत सुद्धा हिरिरीने भाग घेणं, त्याला प्रमोट करणं, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी काकासाहेबांनी केल्या. त्यामुळं एका बाजूला यांत्रिक तंत्रज्ञानाचा सहभाग असेल, मग बॉयलर असेल, हे पॅकिंग मशीन्स असू देत, रेफ्रिजरेशनची मशीन्स असू देत. रेफ्रिजरेशनची बरीचशी मशीन जर्मन असायची, जर्मन मॅन्युअल्स असायचे. अशा गोष्टी आपल्याला त्या काळामध्ये अडॉप्ट करणे, ते समायोजित करून त्याचा योग्य वापर करणे, याचा हातखंडा आमच्या काकासाहेबांचा होता. आणि त्याच्याबरोबरच सोशल इंजिनिअरिंग किंवा सामाजिक सुव्यवस्था ह्याच्यामधली सुद्धा तंत्रज्ञान आमच्या काकासाहेबांनी सांभाळलं होतं.
आमचा व्यवसाय हा दोन्ही बाजूला लोक सहभागातला आहे. म्हणजे एका बाजूला जिथं रॉ मटेरियल आपल्याकडे येतं, ते रॉ मटेरियल येतं ते शेतकऱ्यांकडनं येतं, ते बहुसंख्य शेतकऱ्यांकडनं येतं. ते अतिशय जास्त संख्या आहे. जवळजवळ आता आमच्याकडे 25 ते 30,000 शेतकरी कुटुंब ही रोजच्या रोज आमच्याशी संलग्न आहेत दूध उत्पादन करून देण्याच्या संदर्भात. तसंच हजारो लाखो ग्राहक जे रोज दूध पितात, रोज आमचे प्रॉडक्ट्स घेतात, ते आमच्याशी संलग्न आहेत. मग अशी लोक सहभाग दोन्ही बाजूला असणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्याच्यातली मुख्य इंडस्ट्री ही दुग्धजन्य पदार्थांची असते. तर त्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूच्या लोकांचा विश्वास संपादन करण्याचं जे स्किल पाहिजे ते त्यांच्याकडे होतं. ते लोकांच्या मध्ये रमायचे, लोकांमधल्या अडचणी समजावून घ्यायचे आणि पुस्तकाच्या रूपाने तुम्हाला लक्षातच येईल की ते कसं करायचं. त्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय होता की आणि ते वेगळे वेगळे रंग मला वाटतंय काकासाहेब चितळेंच्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी आलेले आहेत. ज्यांनी वाचलेलं आहे त्यांच्या ते लक्षात येईल आणि आपण मुलाखतीत थोडंसं त्याच्यात उलगडू. वसुंधराताई, हे पुस्तक अतिशय वाचनीय तर आहेच, पण त्याचं मुखपृष्ठ, प्रत्येक प्रकरणाची आकर्षक मांडणी, काका सेज असं चौकटीत दिलेले विचार आणि फोटोसाठी दिलेले QR कोड्स, हे सगळं पुस्तकाला एक वेगळंच रूप देतं. या सगळ्या मांडणी मागचा तुमचा विचार काय होता आणि वाचकांपर्यंत हा अनुभव पोहोचवताना तुम्ही नेमकं काय साध्य करायचं ठरवलं होतं? आता याच्यामध्ये माझं श्रेय खूपच कमी आहे. कोल्हापूरचे जे डिझाईन आर्टिस्ट आहेत अनंत खासबारदार, त्यांचं याच्यामध्ये क्रेडिट आहे. गिरीशजींचं क्रेडिट आहे, कारण गिरीशजी लेआउटबद्दल, जे आपण लेआउट हा शब्द वापरतो, पुस्तकाची बाह्य मांडणी, मुखपृष्ठ कसं असावं, आतल्या कागदाची गुणवत्ता कशी असावी, रंग कसा असावा, अक्षरांचा साईज कसा असावा की जेणेकरून डोळ्याला तो त्रासदायक होणार नाही, खूप बारीक नको, खूप मोठा पण नको, ॲस्थेटिक्स त्या पुस्तकाचं. तर गिरीश सर, नंतर मी, त्याच्यानंतर आमचे सकाळ प्रकाशनाचे आशुतोष रामगीर, आमच्या चर्चा व्हायच्या. अनंत खासबारदार यांना म्हणजे त्यांनी हे स्वीकारलं काम. तर तुम्ही बघाल की खूप विचारपूर्वक सगळं पुस्तक डिझाईन केलं आहे. म्हणजे पुस्तकाचं मुखपृष्ठावर दुधाची कॅन आहे आणि त्या कॅनमध्ये एक दुधाचा थेंब पडताना दाखवलेला आहे. आतले प्रकरण जे आहेत त्या प्रकरणाला त्याच्या अनुषंगाने तसे चित्र काढलेले आहे. म्हणजे त्या प्रकरणाचं प्रतिबिंब त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं. आणि चरित्र लेखनामध्ये लेआउटचा हा, मला असं वाटतं, मी जर चुकत नसेल तर, पहिल्यांदा मराठी साहित्यामध्ये, प्रकाशनामध्ये, चरित्र लेखनामध्ये हा लेआउटचा प्रयोग केलेला आहे आपण. की असं चरित्र आजपर्यंत तुम्ही बघाल तर अशा पद्धतीने दिसत नाही छापलेलं. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी म्हणजे काकाच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी विचार होता, काहीतरी मनात आलं ते करून टाकलं, इम्पल्सिव्ह याच्यात केलंच नाही, काहीतरी विचार होता कुठल्याही कृतीमागे. तर तो विचार, तो मेसेज काका सेज असं म्हणून आपण चौकटीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे ते आपण त्याला थोडासा सेल्फ हेल्प बुकचा पण टच दिलेला आहे. तर हा अभिनव प्रयोग मला असं वाटतं मराठी प्रकाशन विश्वामध्ये, विशेषतः चरित्राच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा झालाय. आणि या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य मी असं म्हणेन, मी लेखिका आहे म्हणून नाही, पण तटस्थपणे बघितलं तर तुम्ही मधूनच कुठलंही चॅप्टर जर काढलं या पुस्तकामध्ये तर असं नाही होत की तुम्हाला आधीचं चॅप्टरची लिंक असावी लागते, तुम्ही कनेक्ट होता. प्रत्येक चॅप्टर हे स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूविषयी त्या चॅप्टरमध्ये आलेला आहे. आणि QR कोड तसं तो सुद्धा अभिनव प्रयोग आहे, तो गिरीशजींचं त्याला श्रेय आहे. मला वाटतं काकासाहेबांकडूनच ते सगळ्या कल्पना आणि गिरीशजींकडे स्कॅन केलं मोबाईलवर की तुम्हाला अधिक माहिती मिळते आणि चित्रण तुम्ही बघू शकता. आणि खूप जुने चित्र म्हणजे फोटो वगैरे बघायला खूप छान वाटलं आणि अतिशय एक आगळं वेगळं पुस्तक आम्हाला बघायला मिळालं. गिरीशजी, चितळे उद्योग समूह म्हणजे बिनव्याजी कर्जाची बँक असं म्हटलं जातं. काकासाहेबांनी शेतकऱ्यांचे आर्थिक सशक्तीकरण, ग्रामीण रोजगार, बँकिंग आणि सामाजिक कामांमध्ये त्यांच्यासाठी केलेल्या उपक्रमांबद्दल आम्हाला जाणून घ्यायचे.
आता UPI आहे, QR कोडचं नाविन्य फारसं काही नाही आहे. भारतामध्ये QR कोड म्हणजे काय हे एक 3 वर्षापूर्वी कोणाला विचारलं असतं तर मला वाटत नाही की कोणाला प्रश्नचिन्ह जेवढी मोठी झाली असती की आत्ता मूर्खात काढतील की बाबा QR कोड म्हणजे काय असं विचारलं तर असं तुला माहिती नाही का. पण त्या आत्ताच्या काळामध्ये जे UPI आहे कोणाकडेही असतं, काही लोक चेष्टेने म्हणतात की भिकारी सुद्धा सगळ्यात UPI QR कोड घालून फिरतो. हे डिजिटायझेशन एक 10 वर्षापूर्वी आपण विचार केला तर काहीही नव्हतं. बँकेत खातं जरी काढायचं झालं तरी कोणतरी बरोबर घेऊन जायला लागतो, मग त्याची शिफारस पाहिजे, मग तो मॅनेजर तुम्हाला 4 दिवसांनी या म्हणून सांगणार, 4 पानी 5 पानी 3-3 कॉपीजमध्ये फॉर्म भरून घेणार, काय नको ते प्रश्न विचारणार आणि दिलं तर अकाउंट उघडून देणार. म्हणजे जेवढा फोन मिळणं अवघड असायचं 20 वर्षापूर्वी तेवढंच अगदी 8-10 वर्षापूर्वीपर्यंत बँकेचं खातं काढणंही अवघड होतं. बँकेचं खातं काढणं अवघड आहे, नंतर मग कर्ज मिळणं तर त्याच्याही पेक्षा. खूपच अवघड. आणि भिलवडीसारख्या ठिकाणी जरी 2-4 बँका असतील अवेलेबल अस्तित्वात असतील तरी शेतकऱ्याकडे बिनतारण कर्ज देण्याची अजूनही बँकांची वृत्ती तशी काही सरळ नाही. दोन्हीकडनं त्याच्या शक्यतांचा विचार करायला पाहिजे की बँकांचंही काही चुकत नाही, बँकांनाही NPA त्यांचा नको असतो. आणि असे एक गैरसमज आहे बऱ्याच ठिकाणी की शेतकरी कर्ज काढतो आणि 3 वर्षानंतर सरकार त्याला माफ करतं, त्यामुळे मग बँका बुडतात, शेतकरी बुडत नाही, सरकार बुडतं का नाही माहिती नाही. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला व्यावसायिक बनवणं हे फार मोठं जोखमीचं आणि महत्त्वाचं काम होतं. आणि मग नानासाहेब काकासाहेब असतील त्यांनी जर उच्च जातीची जनावरं आपण आणली नाही, ती पुढे प्रसारित केली नाही तर जो व्यवसाय आता घरगुती व्यवसाय म्हणून समजला जातो, शेतीपूरक म्हणून समजला जातो, त्याच्यातनं हा व्यवसाय कधी पुढे येणार नाही. आणि खरं कॅश क्रॉप आताच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळे ह्याच भागातले आपण आहोत तर काय असेल तर ते दूध व्यवसाय आहे. तुम्हाला सगळ्यांना पटेल, दर 10 दिवसांनी पूर्ण पैसे खात्यावर जमा होतात असा एकमेव व्यवसाय हा दुधाचा आहे. कुठल्याही याच्यामध्ये 6 ते 8 दिवसाचं क्रेडिट फक्त असणारा व्यवसाय कुठेही नाही. तुम्ही तर हँडलूम व्यवसायामधले लूम व्यवसायामधले आहात, किती महिन्याचं क्रेडिट आणि कॅश क्रेडिटवर किती डिस्काउंट याच्यावर तुमचा व्यवसाय चालू असतो. तर दुधाच्या बाबतीमध्ये एवढी स्वयंपूर्णता आणणे याच्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले. आणि मग काकासाहेबांच्या दूरदृष्टीचा त्याच्यात फायदा झाला की शेवटी आपण वेंडर डेव्हलपमेंट करायला पाहिजे. तो वेंडर डेव्हलपमेंट हा शब्द कदाचित त्यावेळेस आला नसेल समोर, पण व्यावसायिक म्हणून शेतकऱ्याला आपण सादर करायला पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे. या दृष्टिकोनातून बिनव्याजी कर्ज किंवा ॲडव्हान्स अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना द्यायला लागलो. त्याच्यामुळं काय झालं की व्याजाचा बोज त्याच्यावर चढायचा नाही आणि दिलेल्या दुधातनंच ते पैसे वळते व्हायचे आणि दर 10 दिवसांनी एक हप्ता ठरलेला असायचा. त्याच्यामुळे चांगली जनावरं घेऊन त्यावेळेस तर किंमती जनावरांच्या 6,000 5,000 होत्या, म्हैसाणा किंवा उराच्या आणायच्या झाल्या तर आता 1,50,000च्या खालती म्हैस येत नाही. अरे बापरे. 20 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये हा फरक झालेला आहे. तर ते 5,000 सुद्धा लोकांच्याकडे नसायचे. देशी गाई त्यावेळेस पंढरपुरी गाई व म्हशी त्यावेळेस 3,000 2,500 रुपयाला मिळायच्या. 2,000 रुपये 1,000 रुपये भरले तर 1,000 रुपये आमची डिस्काउंट सबसिडी असायचा आणि उरलेले पैसे हे बँकांनी नाही दिले तर आम्ही त्यांना कर्ज रूपाने द्यायचो बिनव्याजी आणि दुधातनं फेडून घ्यायचो. अशा पद्धतीने तो प्रवास सुरू झाला. या अर्थाने ती बिनव्याजी बँक, कर्जाची बँक असं समजलं जायचं. पण शेतकरी शेतकरी सुद्धा त्यामुळे स्वयंपूर्ण. शेवटी आपण व्यवसाय किंवा नोकरी का करतोय तर आपल्याला एक उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं, त्याच्यातनं परत एकदा विषयाकडे येतो की समृद्धी निर्माण व्हावी आपल्या आयुष्यात. तर ही समृद्धी येण्याचं 0चं 1च सायकल होत नसेल तर ते 1चं मल्टिप्लिकेशन कुठं होणार. तर हे त्याच्यात झालं. दुसऱ्या बाजूला
एखादा माणूस नोकरी का करतो? तर ते घर गृहस्थी करायला, घर बांधायला. खेडेगावात विचार करा की पत्र्याची घरं, कुठं वरती शेल्टर नाही, जुनी कुठली तरी घरं, ढाब्याची घरं, की पाऊस पडल्यानंतर ती पडायला लागायला. तर त्यांना एक चांगलं घर मिळावं ह्याच्यासाठी आम्ही अजूनही आमच्या गावात कामगार लोकांना सरळ हाताने बिनव्याजी ॲडव्हान्सेस देत असतो. 20-20 वर्ष, 15-15 वर्ष ते नोकरीवर असतात, टिकतात, रिटायरमेंटपर्यंत टिकतात. एकही अजून एक केस झालेली नाही की आम्ही दिलेले पैसे न परत करता बुडवून एखाद्या सोडून गेलं नाही, शेतकरी असू दे नाही तर नोकर असू दे, हे कामगार असू दे किंवा कर्मचारी असू दे. तर शेवटी आपण त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण केला नाही तर आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी ते आपल्याला काय मदत करणार आहे? अगदी स्वार्थीपणाने जरी आपण असा विचार केला एक उद्योजक म्हणून, तरी सुद्धा हे चपकलपणे बसतो. पण त्यांच्यापर्यंत ते पोचवणं याच्यामध्ये मात्र काकांची एक सिस्टीम होती, एक सवय होती. आणि ते सगळं विचार करत असताना यांना सुचलेला तो पतळा आहे की त्याचं बिनव्याजी कर्ज देणारी बँक. वा, खूप छान तुम्ही सांगितलं. वसुंधराताई, या पुस्तकाच्या निमित्तानं तुम्ही म्हशींविषयी खूप सखोल अभ्यास केलेला आहे. हे खूपच रंजक आहे. म्हशीच्या संदर्भात काही वेगळ्या कमी ज्ञात गोष्टी आम्हाला सांगाल का? आणि त्याचबरोबर काकासाहेबांनी म्हशीसारख्या घटकाकडेही किती बारकाईनं पाहिलं. म्हशीचा विमा, ट्रान्झिट इन्शुरन्स यासारख्या संकल्पना त्यांनी कशा राबवल्या आणि त्यामागचा त्यांचा विचार काय होता? सगळ्यात प्रथम तर हे मला इथे सांगावंसं वाटतं की काकासाहेबांना म्हशींचं खूप ज्ञान होतं. म्हणजे म्हशीच्या शरीर यष्टीवरून काही ठोकताळे असतात आणि त्याच्यावरून सांगता येतं की कुठली म्हैस ही जास्त दूध देईल. त्याच्या वेगवेगळ्या जाती. आणि सुरुवातीच्या काळामध्ये ते रघुनाथरावांसोबत मेहसाणा, गुजरात आणि हरियाणाच्या रोहतक इथे स्वतः म्हशी आणायला गेले. कारण त्या म्हशी या जातीच्या मेहसाणा आणि मुरा या दूध जास्त देतात. तर ते स्वतः गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांना स्वतः गेले नाही, नंतर त्यांनी जाणं बंद केलं. त्यांनी शिकवलं, ठोकताळे त्यांनी शिकवले की म्हशीच्या पायांमधलं, 4 पायांमधलं अंतर किती असलं पाहिजे, सडांचा आकार किती असला पाहिजे, तिचा जो पार्श्वभाग आहे तो कसा असला पाहिजे, मग धार काढताना पेन एवढी धार असेल तर मग ती म्हैस जास्त दूध, म्हणजे असे सगळे ठोकताळे होते. तर त्यांनी ते एम्पॉवरमेंट त्यांचं केलं की बाबा तुम्ही प्रत्येक वेळेला, आणि मुख्य म्हणजे त्याच्यातून हे पण दिसतं की माझ्यावरची डिपेंडन्सी कायम नको, माणसं सेल्फ सफिशियंट झाली पाहिजे, हा त्या मागचा विचार आहे. म्हणजे बिनव्याजी कर्ज जसं देत होते तसं शेतकऱ्यांना हे पण शिकवलं. आणि मग त्याच्या आहेत काही गमती जमती की मी जसं अमूलचे जे म्हणजे याचे काय म्हणतात त्याला, पशुपालन विभागाचे सायंटिस्ट थॉमस म्हणून होते, संतोष थॉमस, त्यांची मी मुलाखत घेतली होती. कारण ते त्यांच्या पीएचडीच्या अभ्यासासाठी इथे भिलवडीला आले होते आणि त्यांची पीएचडी ही म्हशींवर आहे आणि ती त्यांनी स्वीडनहून केली आहे. तर मग इतका तो मस्त असा एनरिचिंग आणि एंटरटेनिंग हे होतं. मी एकदाच थॉमस यांच्याशी याच्यावर बोलत होते, ते अमूलला तिथे आनंदला होते आणि आमचं गप्पा सुरू होत्या. मग त्यांनी मला इतक्या म्हशींविषयी इंटरेस्टिंग, आणि मला असं वाटलं की अरे निसर्गाविषयी आपल्याकडे किती अज्ञान आहे आणि किती समजून घेण्यासारखं आहे. मग मला थॉमस असं म्हणाले की तुम्हाला ही कल्पना आहे का की म्हशींना हार्ट अटॅक येतो? तर म्हशींना हार्ट अटॅक येतो हे मला खरंच माहिती नव्हतं. म्हणे आपल्यासारख्याच त्यांना इमोशन्स असतात. तर मी म्हटलं कसं काय? तर म्हणे म्हैस अशी विचार करते, म्हणजे तिच्या पद्धतीने विचार करते, नॉट नेसेसरी की आपल्या भाषेमध्ये मराठी की महिने की बाबा आता आपलं दूध देणं झालं, चारा खाणं झालं तर आपण फिरून येऊया, बॉयफ्रेंडला भेटून येऊया. म्हटलं हो म्हशीला बॉयफ्रेंड असतो? हो म्हणे असतो ना म्हणे. म्हणजे अशा. मग मी म्हटलं आता ते म्हणे मी रिटायर होतोय. म्हटलं तुम्ही मशीनवर पुस्तक लिहायला पाहिजे. म्हणजे आपण दोघं मिळून लिहूया मशीनवर पुस्तक. कधी येत आहे तुमचं ते पुस्तक? मला नक्की लिहायला आवडेल. तर या पद्धतीचं म्हणजे अशा अशा रंजक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांनी शेतकऱ्यांना एम्पॉवर केलं डेफिनेटली. आणि त्यांनी म्हशी म्हणजे याचे प्रशिक्षण शिबिरं पण शेतकऱ्यांसाठी आयोजित केले, उदय, किरण आणि भास्कर या नावाने, की गोठांचं व्यवस्थापन कसं करायचं, मुक्त संचार पद्धती. मुक्त संचार पद्धती म्हणजे म्हशींना बांधून ठेवायचं नाही, त्या जर मोकळ्या फिरल्या तेवढ्या परिसरात का होईना
तर ते त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं असतं, दूध देण्यासाठी चांगलं असतं, त्यांचे वॅक्सिन्स, त्यांचे रोगाच्या संदर्भामध्ये आता मला त्या तपशील आठवत नाहीये, पण त्या गर्भार असताना एका बॅक्टेरियामुळे त्यांचं ॲबॉर्शन होतं म्हशीचं. तर ते काकासाहेब रोग सुद्धा अतिशय आयडेंटिफाय करायचे म्हशींच्या लक्षणावरून ती थकली आहे का, म्हणजे त्यातून हे पण क्लिनिकल डायग्नोसिस मला वाटतं क्लिनिकल डायग्नोसिस इज द राईट वर्ड. डॉक्टर जसे करायचे पूर्वीचे जनरल प्रॅक्टिशनर, अगदी तसं. काकासाहेब मशीनचं क्लिनिकल पण डायग्नोसिस. याच्यातून हे पण लक्षात येतं की ते व्यवसायानं मुळात शिकलेले होते इंजिनियर, डबल डिप्लोमा त्यांचा झाला होता, पण याच्या म्हणजे कुठल्याही विषयाला पेनिट्रेट कसं करायचं की अगदी बेसिक पासून ज्ञान, आणि ते त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं की कसं ते समजून घ्यायचे. आता ट्रान्झिट विम्याचा हा प्रश्न तुम्ही खूपच चांगला विचारला, कारण तिथले जे न्यू इंडिया इन्शुरन्सचे विमा अधिकारी होते त्यांच्याशी मी बोलले, आणि तो दिवस तर माझा इतका असा मी चार्ज झाले होते. मला काही काही गोष्टी इथे सांगायला आवडतील की ज्या फक्त आणि फक्त काकासाहेबांनी केल्या आणि चितळे डेअरीने केल्या शेतकऱ्यांसाठी. जेव्हा रोहतक वरून इथे म्हैस येते भिलवडीला, ती ट्रकनी येत असेल किंवा याच्यामध्ये, तर त्या प्रवासादरम्यान जर ती म्हैस गेली कुठल्या कारणाने, तर त्याचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळत नाही. त्या शेतकऱ्यासाठी एक एक रुपया किती महत्वाचा असतो. त्याला इलेक्ट्रिक बिल भरणं जिथे कठीण आहे, मुश्किल आहे, तिथे 25,000ची, आता 1,50,000ची गिरीजींनी सांगितलं म्हैस गेली त्याचे पैसे मिळत, कठीण आहे ना, गेलंच ना सगळं. तर हा जो ट्रान्झिट विमा आहे की या प्रवासादरम्यान जर म्हैस मृत्युमुखी पडली कुठल्याही कारणाने, नैसर्गिक किंवा तर अपघाताच्या, तर त्याचा विमा करून घेतला कंपनीकडून काकासाहेबांनी. आणि हा ट्रान्झिट विमा ही एक अनोखी संकल्पना होती. ही टेलरमेड खास चितळे डेअरीसाठी त्यावेळेला कंपनीने करून दिली, भारतात एकमेव, आणि हे काकासाहेबांमुळे झालं शक्य. तर ते एक शेतकऱ्यांना मोठं संरक्षण त्याच्यामुळे प्राप्त झालं. तर अशा अनेक गोष्टी काकासाहेबांनी दूरदृष्टीने, आणि प्रत्येक वेळेला त्यांचा एक दृष्टिकोन होता की माझ्या शेतकऱ्याचं हित कसं होईल. म्हणजे मला एक समद म्हणून कुलगुरू नागपूर विद्यापीठाचे व्हेटरनरी डॉक्टर, त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना सांगायचो म्हणे काकासाहेबांना आल्यावर की काकासाहेब मी हा रिसर्च करतोय, तो त्यांचा मला प्रश्न असायचा म्हणे की हे सगळं ठीक आहे पण यातून माझ्या शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे, म्हणजे फायनल बेनिफिट त्या माझ्या शेतकऱ्याला काय मिळणार आहे, इतका त्यांची क्लॅरिटी, इतका त्यांचा फोकस क्लिअर होता. आणि म्हणून मला त्याच्यातून एक असंही सुचलं की मी एकदा मुलाखतीत बोलले पण होते की फलप्रामाण्यवाद, ज्याला आपण प्रॅग्मॅटिझम इंग्रजीमध्ये म्हणतो, की तुम्ही व्यवहार आणि संवेदना, तुम्ही व्यवहार आणि सामाजिक बांधिलकी हे सोबत सांभाळू शकता अतिशय उत्तम पद्धतीने. इट कॅन गो हँड इन हँड, हे काकासाहेबांनी दाखवून दिलं. किती शिकण्यासारखं आहे ना खरंच. गिरीशजी, बिलवडी गावात आता वसुंधराताई म्हणाल्याच की तुम्ही शेतकऱ्यांसाठी उदय, किरण आणि भास्कर असे पशुपालनाचे उपक्रम राबवले. हे उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत. तसंच दुग्ध व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यातही चितळे डेअरी अग्रेसर राहिली. एक्सरे मशीन, ऑटोमेटेड गोठे, चारा देण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत यंत्रणांचा वापर, ब्लड प्रोफायलिंग, सोनोग्राफी प्रोजेक्ट, जेनेटिक लॅब या सर्व सुविधा आपण आणल्या. या संपूर्ण प्रवासाबद्दल आणि या उपक्रमांच्या मागच्या विचाराबद्दल आम्हाला थोडंसं तुमच्याकडून ऐकायचं. तुम्ही जी तंत्रज्ञानाची नावं घेतली त्या प्रत्येकाची एक एक स्टोरी आहे, आणि ती जर सांगायची म्हटली तर मला वाटतं की तुमचे 54च्या पुढचे 4-5 वर्षाचे तरी मला हे कार्यक्रम बुक करावे लागतील. नाही, मग तुम्हाला जे त्यातलं विशेष वाटेल की जे सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीये असं सांगितलं तरी चालेल. नाही, हा प्रत्येक एक एक विषय सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. मी एका दुसरा विषय घेऊन थोडंसं त्यातनं पुढं जाईल. आमचे मोठे काका नानासाहेब चितळे डेअरी डिप्लोमा त्यांनी बेंगलोरला केलेला होता. काकासाहेब चितळेंनी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल डिप्लोमा केला होता. एक तंत्रज्ञान विशारद असं म्हणून हे दोघं बंधू होते. त्याच्यानंतर मुलं जी आली तेही इंजिनियर, बीकॉम अशी काही वेगळी वेगळी म्हणजे पूर्ण एक ज्ञान घेऊन व्यवसायात पडणं, असं ते तिसऱ्या पिढीनेच आमच्या झालं.
या सगळ्यांचा हा सोपस्कार होता आणि की ज्याच्यामुळे ह्या तंत्रज्ञानं ही चितळे डेअरीने शेतकऱ्यांसाठी आणली. मुख्य हेतू हाच होता की शेतकऱ्यांना एम्पॉवर करायला पाहिजे, त्यांना एफिशियंट बनवलं पाहिजे, प्रोडक्टिव्ह बनवलं पाहिजे, उत्पादक बनवलं पाहिजे आणि त्यांची उत्पन्नाची जी क्षमता आहे ती वाढवली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग प्रोग्रामचा विचार केला, तो कसा आला? मी मार्केटिंग बघत होतो आणि आकड्यांशी खेळणं हा मार्केटिंगवाल्यांचा एक स्वभाव असतो, कारण त्याच्याशिवाय काही त्यांना जमत नाही. म्हणजे दाखवायचे असतात तेही करावं लागतं आणि जे असतात तेही बघावे लागतात. त्यामुळे मग खेळत 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 आकड्यात पाठीमागे जायला लागलो आणि मग काकासाहेबांशी बोलताना असं म्हटलं की बाबा आपण सर्वे करूया, शेतकऱ्यांसाठी आपण इतकी कामं केली असं म्हणतो, आपण सर्वे करूया. आणि मग आम्ही आमच्या वेटरनरी टीमला, एक्सटेन्शन टीम म्हणतो त्यांना आम्ही एक सर्वे करायला सांगितलं आणि ते सर्वे करताना असं सांगितलं की दरडोई उत्पन्न किती आहे आपल्या ज्या शेतकरी आहेत त्यांचं, आणि ते उत्पन्नामध्ये आपल्या दुधाचा सहभाग किती आहे. मग ते इतर नोकरी करतायत, आणखीन काय करतायत, आणि दुधावर अवलंबून असलेल्या लोकांच्यासाठी आपण काय करते. जवळजवळ 25-1 वर्षापूर्वीचा सर्वे आहे, त्याच्यामध्ये असं आढळलं की एक शेतकरी कुटुंब दिवसाला 5 लिटर दूध फक्त उत्पादित करते. शेतकरी कुटुंब, गाय किंवा म्हैस म्हणत नाही आम्ही, 2 किंवा 3 जनावरं तरी त्याच्याकडे असतात. एवढं कमी जर दूध उत्पन्न असेल, त्यावेळेचा दर बघितला तर तो मजुरी करून सुद्धा कदाचित 10-20 रुपये जास्त कमवू शकेल, तर हा एवढा कॅपेक्स घालून का करेल. मग असा विचार केला की कमीत कमी 15 ते लिटर 20 लिटर पर्यंत तरी आपल्याला उत्पादन वाढवायला पाहिजे. मग काकासाहेबांनी सगळ्या एक्सटेन्शन सर्व्हिसेसच्या लोकांना बोलवलं आणि म्हटलं की काय करता येईल याच्यासाठी, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही असा व्यवसाय घरी जाऊन कराल का. त्याच्यातलं एक 2-3 लाईफ स्टॉक सुपरवायझर होते, ते म्हटले नाही आमच्याकडे पण जनावर आहेत, पण आम्ही कधी असं बघितलं नाही, आज सर्वेमुळे कळलं. तर या म्हणले 15 दिवसानंतर विचार करू. आणि मग त्या लोकांकडनं नाही आपण काहीतरी ट्रेनिंग घेऊया. व्यवस्थापनाचं जोपर्यंत ट्रेनिंग दिलं जाणार नाही तोपर्यंत ह्याच्यात काही सुधारणा होणार नाही. जे काकांना करून घ्यायचं होतं, ज्यांच्याकडनं करून घ्यायचं होतं त्यांच्याकडनंच त्यांनी ते वधवून घेतलं आणि मग ट्रेनिंगची सुरुवात झाली. मग उदय म्हणजे तुमच्या ज्ञानाचा आता एक उदय झालेला आहे, व्यवस्थापन शास्त्र त्या अर्थाने. मग पुढचं ट्रेनिंगचा टप्पा होता तो किरण, म्हणजे तुम्ही त्याचा प्रसार करताय पुढं जायला. आणि आमच्या आजोबांचं नाव भास्कर म्हणजे सूर्य, की आता तुम्ही स्वतः सूर्यासारखे तळपताय. आम्ही ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम सुद्धा सुरू केली. जवळजवळ 4000 शेतकरी कुटुंबांना आम्ही ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 5 ते 6 ट्रेनर्स त्या शेतकऱ्यांमधून तयार झाले की जे स्वतः आता ट्रेनिंग देतात. या पद्धतीने एक शृंखला तयार केली. आता मग अल्ट्रासाऊंड मशीन असेल की ज्याच्यामध्ये ते फक्त उच्चतम तंत्रज्ञान आणि अतिशय महाग गोष्टीला वापरलं जायचं जनावरांच्या बाबतीत, ते म्हणजे हॉर्सेस. म्हणजे जे शर्यतीचे घोडे आहेत, पुनावालांच्याकडं इंटरनॅशनल ब्रीडिंग फार्म आहे. म्हणजे ते फक्त भारतासाठी नाही तर परदेशातल्या कित्येक, अगदी ऑस्ट्रेलियापासून दुबईपासून अनेक युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा त्यांच्या फार्मवर तयार झालेले घोडे पाठवले जातात. तर तिथे त्या हॉर्सेसचं सर्व शरीररचना आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टी हे तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड मशीन्स होते. सहज आम्ही आमचे एक मोठे बंधू विश्वास चित्र आहेत तिथे गेले आणि ते म्हटले हे हॉर्सेसच्या बाबतीत आहे, त्यांच्या प्रेग्नन्सीच्या बाबतीत आहे, तर ते गाई मशीनच्या बाबतीत का नाही वापरायचं. आणि मग ते तंत्रज्ञान आपल्याकडे कसं येईल असं आम्ही बघितलं. पण त्यावेळेस काका म्हटले नाही याचा उपयोग होणार आहे का, तर 1 महिन्याचा ड्राय पिरियड जनावरांचा वाचणार आहे, 1 महिन्याचं नॉन प्रोडक्टिव्ह शेतकऱ्यांचा वेळ जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याचा वाचणार आहे. आपण हे तंत्रज्ञान पुढे नेलं पाहिजे. त्यांनी ते मशीन जे फक्त अल्ट्रासाऊंड मशीन जे आपण प्रेग्नन्सी डिटेक्शनसाठी किंवा याच्यासाठी वापरला जातो, अति हायली सोफिस्टिकेटेड एन्व्हायरमेंटमध्ये असतं, ते मशीन त्यांनी ऑटोमोबाईल व्हॅनवर टाकलं आणि गावागावांमध्ये त्याचं जनावरांची तपासणी करण्यासाठी वापरलं गेलं. जवळजवळ रांग लावून दिवसाला 10-20 जनावरांची तपासणी व्हायची.
माणसांसाठी तेच मशीन वापरलं जातं, प्रोब वेगळा असतो. माणसांसाठी त्यावेळेस कदाचित 500-600 रुपये घेतले जातात, आता जास्त घेतात. आम्ही 100 रुपयामध्ये करत होतो. आणि कित्येक गायनाकॉलॉजिस्ट आमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला यायचे. अल्ट्रासाऊंडचं मशीन कसं बघायचं असतं आणि कसं वापरायचं असतं. या पद्धतीनं टेक्नॉलॉजीचा, तंत्रज्ञानाचा वापर डेमोक्रेटायझेशन करणे, आता ही नवीन टर्म या 6-7 वर्षात सुरू झाली. तंत्रज्ञान आपण तपासून बघणे, आपल्यासाठी आणणे ही नंबर 1 क्रम. पण ती टेक्नॉलॉजी आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे आणि त्याचा उपयोग करून त्याची एफिशियन्सी वाढवणे हा दुसरा भाग आहे. हा भाग आमच्या चितळे उद्योग समूहाने कायम केला आणि काकासाहेबांनी पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये लक्ष घातलं की हे तिथंपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग एक्सरे मशीन असेल, जनावरांना काहीतरी खातं, अंगात शरीरात जातं, तो ट्रॅक एवढा मोठा असतो, पटकन कळत नाही, आजारी पडतं, काय होतं माहिती नाही, ताप आला, कशामुळे आला माहिती नाही. तर लक्षात आलं की कुठंतरी लोखंडाचा तुकडा खड्ड्यातनं गेलेला आहे आणि तो तिच्या पोटात अडकला आहे, अन्ननलिकेत अडकला आहे. करणार का? ते तपासायला तर पाहिजे मुळात अडकलंय का नाही. तर ते झालं, मग सर्जरी सुरू झाली. अशा गोष्टी आम्ही सुरू केल्या. त्यामुळे म्हणजे आमच्या बिलवडीमध्ये एक्सरे मशीन माणसांसाठी नाही, जनावरांसाठी पहिल्यांदा आलं. मग त्याच्यात कुत्री मांजरांपासून शर्यतीच्या पहिल्यापर्यंत सगळ्यांचं सुविधा झाली, पण मुख्य म्हणजे आमच्या गाई म्हशींची. अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करणं हे कायम आम्ही केलेलं आहे. कोंबड्यांच्या बाबतीत किती म्हणजे प्राणी जगतामध्ये शेळी, मेंढ्या आणि कोंबड्या ह्या जनावरांच्या बाबतीत किंवा ह्या प्राणी पक्ष्यांच्या बाबतीमध्ये जे संशोधन भारतात झालंय, तेवढं संशोधन त्याच्या 10 पट जास्त प्रोडक्शन असलेल्या दुधाच्या बाबतीत झालेलं नाही कधी, अजूनही कमी आहे. तर त्याच्यामधलं एक महत्वाचं संशोधन सॉर्टेड सिमेन, म्हणजे जर तुम्ही सिमेन आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हा तर जुना आहे, त्याच्यातही प्रॉब्लेम होते, ते आम्ही सॉल्व्ह केले. पण त्याच्यामध्ये जे पुढचं काफ जन्माला येईल, वासरू जन्माला येईल, ते फिमेलच असावं, कारण तुम्हाला परत दूधच पाहिजे. हा व्यावहारिक व्यापारी दृष्टिकोन आणि निसर्गाच्या विरुद्ध न जाता निसर्गाला घेऊन बरोबर ठेवणे हे तंत्रज्ञान जगाच्या पाठीवर म्हशीसाठी सगळ्यात पहिल्यांदा भारतात आपल्या इथे भिलोडीत सुरू झालं. आणि त्याची पहिली जी रेडी तयार झाली ती नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाली. त्यामुळे तिचं नाव आम्ही दुर्गा ठेवलं. ही तंत्रज्ञान लक्ष्मीचा वरद हस्त आहेच, पण लक्ष्मीची कृपा पण आपल्यावर झाली. नवरात्राच्या दिवशी रेडी झाली आपल्याकडे. आणि किती अभिमानास्पद गोष्ट आहे की हे तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम आपल्या डेअरीमध्ये जगामध्ये आलं. आणि खूप छान अभिमानास्पद अनेक गोष्टी तुम्ही अशा केलेल्या आहेत, खूप छान वाटतं. वसुंधराताई, भिलवडी गावानं ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला काकासाहेब जणू भिलवडीचे संत गाडगे बाबा बनले. हा संदर्भ खूप खूप प्रभावी वाटला मला. तर हे आव्हान त्यांनी नेमकं कसं स्वीकारलं आणि लोकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे आपल्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. हो, ते म्हणजे पुस्तकामधले 2 प्रकरणं खूप छान झाले, मला स्वतःला आवडले. एक म्हणजे हे भिलवडीचे गाडगे बाबा असं मी त्याला शीर्षक दिलं आहे, गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये कसं गाव सहभागी. आणि दुसरं, मी अजून जहाज सोडलेले नाही, महापुरामध्ये काकासाहेबांनी कसं काम केलं त्या संदर्भातलं. तर जेव्हा गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान R.R. पाटील, आबा पाटील यांच्या कार्यकाळामध्ये सुरू केलं शासनाने, तर त्यावेळेला भिलवडी गावाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. आणि मग अर्थातच त्या ग्रामस्वच्छता अभियानाच्या सगळ्या नेतृत्वाची जबाबदारी ही सर्वानुमते काकासाहेबांना देण्यात आली. आणि त्या अभियानामध्ये काकांनी पूर्ण झोकून दिलं. आणि इतक्या अभिनव कल्पना, म्हणजे मला असं वाटलं की काकासाहेबांनी उद्योजक न होता जर ते राजकीय नेते झाले असते तर कसा लोकसहभाग करून घ्यायचा आणि लोकांना सामाजिक कामामध्ये कसं जोडून घ्यायचं. तर मी त्याचे काही दाखले देईन असे की छोट्या छोट्या गोष्टी, इतक्या बारीक बारीक गोष्टी की मुलांनी नखं कापली आहे का, मुलं रोज आंघोळ करतात आहे का, त्याच्यानंतर हात स्वच्छ धुतात आहेत का, त्यानंतर सगळ्या घरांना गुलाबी रंग देणं,
वेगवेगळ्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवणं, त्यानंतर ज्याला म्हणता येईल आयुर्वेदिक झाडांचं एक उद्यान करणं, सार्वजनिक शौचालय बांधणं, व्यक्तिगत शौचालय बांधणं, आणि जिथे निधी कमी पडेल कारण शासनाच्या निधीतून ते शक्यच नव्हतं होणं. आणि काकांनी हे या निमित्ताने मी सांगते की दाता भवती वानवा ही म्हण जर खऱ्या अर्थाने लागू पडत असेल तर ती काका साहेबांना लागू पडते की दाता मात्र होतो किंवा नाही, क्वचित एखादा दाता असतो. की इतक्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना त्यांनी देणग्या दिल्या की त्याची गिनती नाही. इवन मला असं वाटतं की गिरीश सरांनाही कित्येक जणांकडे किती उपक्रमांना काकांनी देणग्या दिल्या हे कदाचित अजूनही माहिती नसेल. अशी नवीन नवीन माहिती मला मिळाली. तर शौचालय बांधण्यासाठी काकांनी निधी दिले जिथे कमी पडेल तिथे. गावाची सगळी स्वच्छता, मग त्याच्यासाठी स्वच्छता करण्यासाठी अभिनव उपक्रम की दलित वस्तीमध्ये स्वच्छतेला थोडासा जरा रेझिस्टन्स होता. मग काका स्वतः गटारात उतरले गटार स्वच्छ करायला. त्याच्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये, म्हणजे ही गोष्ट 2002-2004ची असेल, तेव्हा बुलेटिन सुरू केले की रोज दिवसभरामध्ये काय स्वच्छता झाली गावामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये. ओला कचरा वेगळा ठेवायचा, कोरडा कचरा. आज ते खूप सगळीकडे कॉमन झालेलं आहे, पण त्यावेळेला ओला कचरा वेगळा ठेवायचा, कोरडा कचरा वेगळा ठेवायचा ही संकल्पना नव्हती. तर सगळ्या याचं ते बुलेटिन तयार करायचे की मुलं नखं कापतात आहे, ही वस्ती स्वच्छ झाली, मग कोणती वस्ती स्वच्छ नव्हती. आणि मग त्याचं रोज तो आढावा घ्यायचा आणि ते बातमी याच्यावर टीव्हीवर द्यायच्या लोकल चॅनलतर्फे, सॅटेलाइट केबल नेटवर्क तर्फे. तेव्हा केबल नेटवर्क होतं. तर त्यांनी इतकं लोकांना इन्स्पिरेशन की जी वस्तीची बातमी आली स्वच्छ नाही, मग त्यांना लाजीरवाणं व्हायचं, ते स्वच्छ करायला लागायचे. ज्यांचं आलं की अतिशय उत्तम स्वच्छ आहे त्यांना अधिक प्रेरणा मिळायची. अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी गावामध्ये राबवले. आणि पहिलंच यायला पाहिजे होतं खरं म्हणजे गाव, पण गाव त्यावेळेला दुसरं आलं. तोही प्रसंग खूपच अगदी टचिंग प्रसंग आहे की सगळ्या गावातले लोक, म्हणजे ज्या दिवशी समिती आली ना, तुम्हाला सांगते, तर त्या समितीसाठी सगळं गाव जशी नवरी नटावी तशा पद्धतीने सगळ्या गावातले रस्ते झाडले होते, सडे टाकले होते, रांगोळ्या काढल्या होत्या. सगळ्या गावांना एक गुलाबी रंग, त्याच्यानंतर सौर ऊर्जेवर चालणारे सगळे दिवे, म्हणजे सौर ऊर्जेवर रस्त्यावर चालणारे दिवे हे सगळ्यात पहिल्यांदा गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात भिलवडीत आले. सार्वजनिक स्वयंपाकघर ही संकल्पना एका गावाने राबवली होती, नंतर भिलवडीमध्ये ती राबवली गेली. अशा अनेक संकल्पना. तर ते सगळं गाव नटलं होतं आणि बायकांना असं वाटलं गावातल्या की समिती लवकर येऊन निघून जाईल, मग आपण स्वयंपाक करू. तर त्यांनी स्वयंपाक केला नाही. तर पहिल्यांदा समितीचे 8-10 सदस्य आले आणि नंतर बायका स्वयंपाक करायला जाणार तेवढ्यात कळलं की विभागीय आयुक्त येतात आहे. मग 3 पर्यंत सकाळपासून तपासणी चालली, तर 3 पर्यंत भिलवडी गाव उपाशी होतं. त्या दिवशी कोणी स्वयंपाकच केला नाही. आणि अगदी रस्त्याच्या स्वच्छतेपासून, शौचालयाच्या स्वच्छतेपासून, सौर ऊर्जेच्या वापरापासून, झाडं लावण्यापासून, कचरा कुंड्यापासून, गावाच्या सौंदर्यापासून प्रत्येक एकही अँगल काकांनी असा सोडला नाही. टमरेल हटाव मोहीम. टमरेल हटाव मोहिमेमध्ये सकाळी जे म्हणजे शौचालय जरी बांधले तरी लोकांची उघड्यावर शौचाला बसण्याची सवय जात नव्हती. मग सकाळी अनेकदा काकाही स्वतः त्या मोहिमेमध्ये गेले की जो असा उघड्यावर शौचाला बसेल त्याला काय, त्याचा फोटो काढायचा आणि मग त्याला, म्हणजे अशा पद्धतीचे उपक्रम राबवले गेले. आणि जेव्हा दुसरा नंबर आला तर लोक ओक्साबोक्षी रडायला लागले, कारण RR पाटलांनी स्वतः कौतुक केलं होतं की भिलवडीचं काम हे महाराष्ट्रात नंबर 1चं काम आहे स्वच्छता अभियानामध्ये. तर तो आता का आला त्याच्या तपशिलात आपण जाऊ नये, पण मग लोकांना खूप चीड आली आणि ती सगळं चीड आवरण्याचं जे काम आहे ते काकासाहेबांनी केलं. पण एखादा ज्याला म्हणता येईल की सामाजिक उपक्रम कसा राबवायचा यशस्वीपणे, त्याच्यासाठी लोकांना सहभागी कसं करून घ्यायचं आणि त्यासाठी कसे वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या करायच्या हे त्यांचं म्हणजे कल्पकता खूप होती काकासाहेबांमध्ये. आणि एक वेगळी एनर्जी म्हणेन मी अशा कामांसाठी, खूप वेगळी. कारण याच्यात काकासाहेबांना स्वतःला काही व्यावसायिक नफा, कारण उद्योजकाला नेहमी उद्योजकाकडे बाकीचे लोक हे म्हणजे गुन्हेगार आहे असंच बघतात की हे किती नफेखोर आहे, नफा खातात. मार्क्सनी ते असं करून दिलेलं आहे. माझं ते आवडीचं वाक्य आहे आमच्या एका विचारवंताचं की मार्क्सला उद्योजकांचा नफा दिसतो पण त्याने पत्करलेला धोका दिसत नाही. तर असा उद्योजक की ज्याला काही त्या याच्यातून फायदा नाही आणि तो याच्यात वर्षभर निवृत्ती स्वीकारल्यासारखी होती काकांनी तशी थोडी डेअरीतून. आणि पूर्ण, आणि आजही भिलवडी गावामध्ये मी जेव्हा जाते किंवा कुणीही जातं
तर ती स्वच्छतेची जी चांगल्या अर्थाने लागलेली चटक आहे, ती चटक आजही त्या गावामध्ये प्रतिबिंबित होते, की स्वच्छता अजूनही भिलवडी गावामध्ये आपल्याला दिसते. खूप छान. आधी केलं मग सांगितलं अशा कार्यप्रणालीचा उपयोग काकासाहेब नेहमीच करत असत आणि स्वतः झोकून देऊन काम करायचं हे त्यांच्या प्रत्येक तुमच्या प्रकरणामधनं ते जाणवतं. गिरीशजी, भिलवडी गावातलं पहिलं नेत्रदान तेही रात्री 1 वाजता स्मशानात आणि काकासाहेबांच्या देखरेखीखाली झालं. हा प्रसंग खूपच वेगळा आणि हृदयस्पर्शी वाटतो. या घटनेमागचा संपूर्ण किस्सा आमच्या श्रोत्यांना ऐकवा. संपूर्ण किस्सा मी आता सांगणार नाही, नाहीतर त्यांनी जी त्याची मांडणी केलेली आहे त्या मांडणीला मी न्याय देऊ शकणार नाही असं मला वाटतं. पण कालच 212व नेत्रदान संध्याकाळी काल याच वेळेला एक आमच्या अगदी आमच्या आईच्या अगदी निकटवर्तीय काकू होत्या, म्हणजे माझ्या काकू त्यांच्या मैत्रीण त्या निवर्तल्या, पण त्यांच्या घरामध्ये काल नेत्रदान झालं. आणि ही नेत्रदानाची चळवळ ज्यावेळेस जायंट्स ग्रुप म्हणून जी संघटना आहे, भारतीय प्रारूप एक रोटरी किंवा लायन्स असं समजलं जातं, आणि छोट्या गावांमध्ये आणि त्या मानाने म्हणजे पैसे फी कमी लागते अशा त्यावेळेचा तो प्रचार होता की 200-500 रुपयामध्ये तुम्हाला एका चांगल्या संघटनेचं सदस्यत्व मिळेल. पण तो एक त्याचा मार्केटिंगचा भाग झाला. पण त्यामुळं काय झालं, एक ग्रामीण भाग तिथे महाराष्ट्रातला, एस्पेशली पश्चिम महाराष्ट्रातला त्याला जोडला गेला. आणि तो जोडला जाताना सांगली आणि कोल्हापूरमध्ये तो जायंट्स ग्रुप होता, पण भिलवडीसारख्या ठिकाणी तो व्हावा म्हणून तिथल्या लोकांनी प्रयत्न केले आणि ते काकांकडे आले की आपण हा सुरू करूया. आणि तो जायंट्स ग्रुप स्थापन झाला. त्याच्यानंतर एक संघटना म्हणून काही प्रत्येकाच्या संघटनेची एक ब्रीदवाक्य असतात. तर त्यावेळेस नाना चुडासामा जे संस्थापक आहेत त्यांनी काकांना विचारलं की बाबा काय असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे. त्या एक समिती असतात त्याच्यात ते नाही विचारलं. तर मग काही अशा सामाजिक गोष्टी करूया असं त्यांच्यात चर्चा झाल्या. त्याच्यामध्ये नेत्रदान हा विषय मग पुढं आला. आणि मग नेत्रदान ही एक चळवळ म्हणून जायंट्सने स्वीकारावी असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस मग काका म्हणले की नाही ठीक आहे, आमच्या भागामध्ये नेत्रदानाच्या बद्दल आम्ही पुढाकार घेऊ. पुण्या मुंबईत सुद्धा नेत्रदान होत नव्हती, एवढी नेत्रदान चळवळ ज्यावेळेस एवढीच सुरू झाली त्यावेळेस झालं. नेत्रदानाबद्दल माहिती देण्यात आली, सांगण्यात आलं, पण करणार कोण? म्हणजे आता असं नाही ना की आत्ता माझ्या घरातली एखादी व्यक्ती मृत झाली तर 5 मिनिटात जाऊन अहो काय झाले ना, मग नेत्रदान करताय का, असं काही म्हणू शकत नाही ना आपण. तर मग हे म्हणायचं कसं? हे मोठं आव्हानात्मक काम होतं. काकासाहेबांसारखी व्यक्ती जरी तिथे असली तरी सुद्धा किती दबक्या आवाजाने लोक बोलणार असतील तरी सुद्धा एक सामाजिक चळवळीमध्ये तुम्ही ते कन्व्हर्जन जे असतं ना आपल्या विचारांचं, हे तसंच सोपं नसतं. आणि मग ते करायला जायचे. बऱ्याच वेळा मग आम्ही लहान होतो, आम्ही बघायचो काय आपले चाललंय, वडिलांचं जायचंय, कोणतरी गेलं आपले गेले, तो चेष्टेने कुठेतरी पाठीमध्ये पडायचं की आली बघा ही गिधाडा आली. माणूस गेल्यानंतर त्याच्या पाठीमध्ये कोण लागतं तर गिधाड. ती संज्ञा होती की मग ही गिधाड आली, जायंट्सची गिधाडं आली असं त्यावेळेस म्हणायचे. पण तरी सुद्धा त्या जायंट्सच्या चळवळीमध्ये काकासाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने ते प्रयत्न सोडले नाही. आणि मग एका अशाच जून जुलैच्या एका ह्याच्यामध्ये भर पावसामध्ये एका अतिशय वृद्ध व्यक्ती आहेत, आमच्या आजोबांच्या ते स्नेही होते, त्यांचं निधन झालं. त्यांच्या मुलाने काकासाहेबांना घरी येऊन सांगितलं की आमचे वडील गेलेले आहेत. काका म्हणले ठीक आहे, आता ते गेले तर नेत्रदानाबद्दल काही बोलायलाच नको, कारण हे काय करतील असं वाटत नाही. तर ते म्हणले नाही आपल्याला करायचं आहे. आणि मग नेत्रदान करायचं ठरलं. आणि मग ते मुलांनी म्हटलं म्हणून होणार नाही ना, ते पुढे परत नाही. मग गाडीला बोलवायचं झालं तर सांगलीहून जरी येणार असली इतर वेळेस अर्धा पाऊण तासाची येणारी गाडी, पाऊस आहे, प्रचंड जोरात पाऊस होता आणि रस्ता भरकटले, GPS नव्हतं त्यावेळेस काही,
ते 2 तास झाले, 3 तास झाले. मग आता लोकांचा ते काही कड राहिला नाही. ते म्हणले नाही आता संपवा हे, आता 10 वाजले. कुठं आता थांबताय? आणि मग ते अगदी ऑलमोस्ट चितेवर ठेवणार. तेवढ्यात ती गाडी तिथं पोहोचली आणि काका छत्री घेऊन उभे होते. ती गाडी आली, चितेवर ठेवत असलेला देह परत पाठीमागे आणण्यात आला. पाऊस होता, त्यामुळे तो आत त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेण्यात आला आणि नेत्रदान झालं. असं एक नाट्यमय वातावरणात झालेलं पहिलं नेत्रदान हे फार मोठं त्यावेळची अचिव्हमेंट होती. आणि त्याच्यानंतर मग लोकांना लक्षात आलं की त्याचं महत्त्व काय. आणि मग एकदा तो पायंडा पडला, म्हणजे 0 to 1 होणं जेवढं महत्त्वाचं आहे. एकदा तो पायंडा पडला तर आज बिलोडीसारख्या ठिकाणी त्याची लोकवस्ती 12,000-13,000 आहे. त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर पहिलं कर्तव्य म्हणून सांगितलं जातं की आमच्या घरात करायचं आहे का नाही. नाही करायचा हा त्यांचा विषय, पण करायचं काय नाही. नेत्रदान काल 212 झालं. नेत्रदानाबरोबरच रोटरीने सांगलीमध्ये एक स्किन बँकची आता चळवळ उभी केली 5 वर्षापूर्वी. तर त्या स्किन बँकला स्किन डोनेशन अशीच मृत्यूनंतर होते. आणि स्किन जी आहे त्याचा फायदा काय होतो की बर्नच्या केसेस आहेत लहान मुलाच्या बाबतीत, स्पेशली लहान मुलाचं जर 20% जरी बर्निंग झालं तरी त्याची मृत्यूची शक्यता जास्त असते. स्त्रियांच्या बाबतीत अजूनही हे प्रॉब्लेमॅटिक केस आहे की बर्निंगच्या केसेस आहेत. तर ह्या ज्या ॲक्सिडेंटल किंवा मॅनमेड बर्निंग असतात ह्याच्यामध्ये जर रिकव्हरी फास्ट असेल तर ती स्किन, ह्युमन स्किन असेल तर ती लवकर रिकव्हरी होते. तर ते स्किन डोनेशन आता होतं. आय डोनेशन होत नाही तर स्किन डोनेशन नाही होत. पण आय डोनेशन जे भिलवडी, आष्टा, ईश्वरपूर या भागामध्ये ही जायंटची चळवळ झाली. त्याच्यामुळे 100 आय डोनेशनच्या पाठीमागे आत्ताचा रेशो असा आहे की 15च्या आसपास स्किन डोनेशन हे आय डोनेशनचे व्यक्तींमुळे होतात. हा त्याच्यातली एक मोठी अचिव्हमेंट आहे. तर ही काकासाहेबांनी केलेली जी सुरुवात आहे त्याला म्हणून महत्वाचं आहे. आणि जो नाट्यमय त्याच्यातला भाग आहे की खरोखरच एक अतिशय नाट्यमय तो झाला. मला वाटतं पुस्तक वाचून त्यांच्या शब्दांकनामध्ये मला जास्त कळेल असं मला वाटतं. वसुंधराताई, काकासाहेब फक्त उद्योगच पाहत नव्हते तर ते एक उत्तम HR होते. HR म्हणजे फक्त मानव संसाधन नाही तर माणूस ओळखण्याची आणि जपण्याची एक संवेदनशील प्रक्रिया आहे. याबद्दल काकासाहेबांचे काही किस्से आम्हाला सांगा ना. हो, ते अतिशय चांगले. म्हणजे HR ही संज्ञा आता अलीकडच्या काळामध्ये कॉर्पोरेट कंपन्यात आलेली आहे. आणि काकासाहेबांनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा ही काही संकल्पना नव्हती. पण बेसिकली मला जे जाणवलं, काकासाहेबांचं माणसांवर प्रेम होतं. म्हणजे ही वॉज अ पीपल्स पर्सन. त्यांना लोक आवडायचे आणि लोक आवडायचे, लोकांवर प्रेम होतं. म्हणजे त्यामुळे स्वाभाविकच ते लोकांच्या समस्यांमध्ये पण रस घ्यायचे. म्हणजे त्यांना गावातल्या प्रत्येक घराची खबरबात असायची की कोणाकडे कोणता मुलगा शिकतोय, कोणाचा MBBS ला जातोय का, काय नवरा दारू पितो का, मारतो का. आणि म्हणून रिक्रुटमेंटच्या वेळेला, एस्पेशली जेव्हा चितळे डेअरीमध्ये रिक्रुटमेंट करावी लागायची तेव्हा काकासाहेब हे त्यांचं मत हे प्राधान्याने घेतलं जायचं, कारण त्यांना त्या कुटुंबाची सगळी पार्श्वभूमी माहिती असायची. आता हा एक रिक्रुटमेंटच्या वेळेचा भाग झाला. पण एखादा माणूस जेव्हा कामाला जॉईन होतो त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम आला, तो कामावर येत नसेल, मग त्याला विचारलं, सांगितलं. नुसतं वरवरच्या समस्या नसतात, कधी कधी काही खोल फॅमिली इश्यूज असू शकतात की काहीतरी बाबा नवरा बायकोंचं पटत नाहीये आणि भांडणं होतात आहे किंवा त्याला दारूचं व्यसन लागलेलं आहे. तर ते खोलात जाऊन समजून घेणं, एकदम त्याला पटकन कामावरून काढून टाकणं हे खूप सोपं असतं. पण नुसतं कामावर ठेवू शकत नाही अशा तुम्ही प्रॉब्लेमॅटिक माणसाला. तर त्याची समस्या खोलात जाऊन समजून घेणं, त्याच्यावर उपाय काढणं आणि मग तो उपाय झाल्यावर ऑटोमॅटिकली तो कामावर येतोच माणूस, तो इरेग्युलर राहत नाही. तर हे काकासाहेब करायचे. मुळात माणसांविषयीचं प्रेम हे खूप महत्वाचं होतं आणि त्यातून ते सगळं लोकांमध्ये म्हणजे मला यांच्या बोलण्यातून, गिरीशजींच्याच बोलण्यातून कळलं की ते जेव्हा अनेकदा फिरायलाही गेले, सुनीता काकूंचा इथे उल्लेख करायला पाहिजे, काकासाहेबांच्या पत्नी. तर ते यांना घेऊन जायचे मित्रांना वगैरे सोबत. म्हटलं अरे दोघं फारसे गेले नाहीत का ते, म्हणजे इतकं त्यांना लोकांची आवड होती. आणि काकूंचा उल्लेख यासाठी आवश्यक आहे की अशा पॅशनेट लोकांच्या ज्या पत्नी असतात त्यांना त्यांचं बायको होणं ही सोपी गोष्ट नाहीये. कारण ते इतके लोकांमध्ये रमणारे लोक असतात. तर टिपिकल जी एक, म्हणजे मी थोडंसं
किंचित असं एखाद्या वेळेला एक्सप्लिसिट वाटू शकेल तर मला माफ करा. तर टिपिकल जी एक रोमॅन्टिक नवऱ्याची कल्पना असते ती कुठल्या कुठे म्हणजे त्याचा तो आर पण नसतो तिथे, की एवढं उद्योजक म्हणून काम करायचं, एवढा मोठा उद्योग सांभाळायचा. बरं, तो उद्योग असा नाही आहे की तो उद्योग लोकांशी संबंधित आहे. दूध गोळा करणं काय आणि लोकांना पोहोचवणं काय, त्याच्यामुळे त्याच्यात जोखीम आहे. अंगावर काही थोडी चूक झाली तर उलटू शकतं. आणि त्याच्यात हे सगळं नेत्रदान, रक्तदान, जायंट्सचं काम, ग्रामस्वच्छता, तळी खोदणं, शेती करणं, हे सगळं करणं, म्हणजे तो माणूस त्या बायकोला किती वेळ मिळालेला असेल असं मला प्रश्न पडला. पण त्याच्याविषयी असा काही तक्रारीचा सूर किंवा मी काही खूप मोठं सॅक्रिफाईस केलं आहे असं काकूंना मी जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे ते एक त्यागाचाही मोठा अहंकार असतो प्रचंड. सामाजिक, माफ करा, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना नाही पण बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांचा हा अहंकारच इतका मोठा असतो की त्यांना भेटताना आपण गुन्हेगार आहोत सर्वसामान्य असं आपल्याला फील येतो. पण काकूंच्या वागण्यामध्ये कुठेही त्यागाचा अहंकार दिसत नाही. मला असं वाटतं की त्यांच्या कंपॅनियनशिप बद्दलही खरं म्हणजे एक वेगळं चर्चा होऊ शकते. पण आपल्या नवऱ्याचं किंवा आपण ज्या माणसाला पती म्हणून वरलं आहे त्याचं तंतोतंत आकलन त्यांना झालं होतं आणि त्याच्यामुळे ते अशा त्यांनी साखरेमध्ये दुधात साखर विरघळावी तसं तसं त्या त्यांना सगळ्या सपोर्टिव्ह राहिलं या सगळ्या काळामध्ये. गिरीशजी, मगाशी वसुंधराताईंनी महापुराचा उल्लेख केला की खूप हृदयस्पर्शी अनेक घटना तेव्हा घडल्या आणि पंढरपूरचे विठ्ठल मोरे आणि त्यांचा मुलगा शरद यांनी स्वतःची लाकडी बोट घेऊन स्वतःहून मदतीला बिलवडीला येणं आणि त्यांचं कार्य पाहून काकासाहेबांनी त्यांचा केलेला भव्य सत्कार हा प्रसंग पण खूप प्रेरणादायी आहे. आणि 2019च्या पुरात काकासाहेबांनी आपलं वय, पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून जणू एखाद्या जहाजाच्या कप्तानासारखं नेतृत्व केलं. तर अतिशय विलक्षण अनुभव मला वाचायला मिळाला या पुस्तकात. तर या संपूर्ण काळातल्या काही गमतीदार आठवणी तुम्ही सांगा ना मला. त्याच्याही आधी मी मगासला जो विषय चालू होता आणि त्याच्यात आमच्या आईचा उल्लेख झाला की ज्या इचलकरंजीच्या कन्या आहेत, पण मी परत एकदा थोडंसं त्याच्याबद्दल बोलतो. आमच्या आईंनी ते एक म्हटलं तर त्याग केला त्या काळात. कारण 7 सुना असल्या तरी त्याच्यातली एक सून की ज्याच्याकडे सासू सासरे राहिले ती म्हणजे माझी आई होती. किंबहुना आमच्या वडिलांनी आपल्या आई वडिलांच्या बरोबर राहणं हे आपलं कर्तव्य आहे. ते आमचे आजोबा कोणालाही म्हटले असते की मी तुझ्याकडे राहणार आहे किंवा तू ह्या 7पैकी तू माझ्याकडे राहायचं, बाकीचं बघू. तर माझ्या आईने ते पत्करलं आणि आमच्या वडिलांनी ते स्वीकारल्यानंतर ते पत्करलं आणि ते निभावलं आणि मोठ्या चांगल्या पद्धतीने निभावलं. म्हणजे माझे आजोबा हे 91 मध्ये गेले, मी 91 साली गेले, त्यांच्या वयाच्या 92-93 वर्षाला. आणि जवळजवळ त्याच्या आधी 3 वर्षापर्यंत अतिशय सुस्थितीमध्ये व्यवस्थित स्वतः करून राहणाऱ्या व्यक्ती असं आरोग्य त्यांना लाभलेलं होतं. त्यामुळं अशा एका अर्थाने मग 90ला पोचलेल्या माणसाचा तरकटपणा, त्यावेळच्या व्यक्तीचा तरकटपणा असा विचार जर तुम्ही केलात तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य काय. एका बाजूला तुम्ही एका अशा व्यावसायिकाशी की जे उभरत्या काळामध्ये म्हणजे आमचा त्यावेळचा म्हणजे माझी मुंज झाली 1980 झाली त्यावेळेस घरामध्ये आम्ही शिंकाळ्यात चक्का करत होतो आणि मुंजीसाठी म्हणून ते शिंकाळी गेली आमच्या बिलोडी स्टेशनच्या डेअरीमध्ये 50-100 किलो कुठेतरी चक्का करायचो. अशा पासून आज महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त श्रीखंड बनवणारी कंपनी ही चितळे डेअरी आहे. इथपर्यंतचा प्रवास या 25-30 वर्षातला. पण 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जर असा विचार केला तर त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या व्यवसाय उभारणीमध्ये आमचे दुसरी पिढी आमच्या आजोबांनंतर खपत होती, वाढवत होती. त्या काळामध्ये नवऱ्याला तर वेळ द्यायला मिळतच नाही आणि बायको सासऱ्याच्या सेवेत अडकलेली आहे. तिचं वैयक्तिक जीवनाचं काय, पण त्यांनी तेही सांभाळलं आणि चांगलं केलं. आज त्या माहेरी आज आलेल्या नाहीत याचंही कारण मी सांगू इच्छितो, अभिमानानं सांगू इच्छितो की उद्या संध्याकाळी त्यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ
याच्यामार्फत एक महिला उद्योजिका म्हणून त्यांचा सत्कार होणार. वा वा, हार्दिक अभिनंदन सुनीताताई. आणि त्याच्यासाठी मग त्यांना आमचा आग्रह होता की एकतर त्यांना आम्ही जाऊच नका म्हणत होतो, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, जा जा ये होईल. पण त्यांचा तो आग्रह होता की नाही मी जाईन. तर मग त्यांना आज म्हटलं जावा, 2-3 दिवस राहावे, जा ये नको. त्यामुळे त्यांना आज त्या तिकडे गेलेल्या आहे. त्यामुळे आणि त्यांचा एक त्याच्याबद्दल अगदी छोट्या प्रमाणात ती माहिती आहे की त्यांनी एक महिलांना, भिलोडीतल्या महिलांना एक स्वयंरोजगाराची संधी मिळावी म्हणून काही गोष्टी सुरू केल्या आणि त्याच्यातनं एक सूची उद्योग सुरू केला. आणि मग बऱ्याच गोष्टी त्यांच्या सामाजिक पण सासूबाईंच्या असतील, आमच्या कुटुंब म्हणून असतील, त्यांनी केल्या. त्या सगळ्याचा एक हे म्हणून उद्या सत्कार होणार आहे, त्यामुळे त्या तिकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या अजूनही एक चांगल्या उद्योजिका म्हणून काम करतायत. त्या गेल्या 12-15 वर्षामध्ये त्यांनी जे आयुष्य आधी कदाचित त्याग केला असेल त्याचे एक काय म्हणतात त्याला एक कॉम्पन्सेशन म्हणून म्हणा, पावती पण त्यांना. त्यांनी हे केलं. आणि त्याच्यात सुद्धा काकासाहेबांचा त्यांना फार मोठा सपोर्ट त्याच्यात होता. आपण मगाशी जो प्रश्न विचारत होतात की आपल्याला ग्रामस्वच्छ आपला महापुराच्या मध्ये काय गोष्टी घडल्या. 2005 आणि 2006 या 2 वर्ष महापूर भिलोडी झाला. 2005चा महापूर सगळ्यांना आठवतोय कारण मुंबईमुळं. मुंबईला जो 26 मे मला वाटते 22 का 26 मेला झाला. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये इतका प्रचंड पाऊस कोयना परिक्षेत्रात पडला आणि त्याच्या आधी 3 वर्ष प्रचंड दुष्काळ होता. त्यामुळे कुठलीही शासकीय व्यवस्था याला तयार नव्हती की धरणातलं पाणी सोडून द्या. नाहीतर प्रोटोकॉल काय आहे, 70-75% पाणी झालं की कोयनेमधलं पाणी सोडायला सुरुवात करा. पण ते केलं नाही. त्याच्यानंतर पाऊसच इतका प्रचंड आला आणि तो सतत आला. त्यामुळे 10-15 दिवसानंतर ते पाणी जमिनीतलं मुरलेलं पाणी सुद्धा मुख्य प्रवाहात. आणि त्यामुळं न भूतो न भविष्यती एवढा महापूर भिलोडीसारख्या ठिकाणी, भिलोडी असं टेकडीवर आहे, नदीतला पूल बुडणे आणि भिलोडीचं काही वेळा दिवसांपुरतं काही तासांपुरतं इतरांशी संपर्क कट होणे हे नेहमीच्या गोष्टी आहेत. दर 2-4 वर्षांनी ते होतं. खरं तर आमचा शेतकरी म्हणतो की पुलावरनं पाणी गेलेलं बरं, एका चांगल्या अर्थाने. ते पुलावरनं पाणी गेलं की संपूर्ण शेतीमध्ये चांगलं पाण्याचं प्रमाण वाढतं आणि खतांचा जो निचरा आहे जास्त झालेला आहे तो पण होतो आणि चांगली जमीन तयार होते. पण हे तर त्याच्यावरती 25 फूट पाणी आलं. त्यामुळे ते सगळं नवीन होतं. पण ग्राम स्वच्छता अभियान 4-1 वर्षापूर्वी झालेलं असल्यामुळे एक संघटनात्मक भिलोडीची बांधणी झालेली असल्यामुळं त्याचा फायदा झाला. नुकतेच मोबाईल तिथं आलेले होते, त्यामुळे मोबाईल चार्ज करणे ह्याच्यासाठी भिलोडीतलं आमचं एकमेव घर, कारण सगळ्यात टॉपला ते घर आहे, जनरेटरवर मोबाईल चार्ज करण्यासाठी रांग लागायची आणि मग त्याच्यात रेशनिंग असायचं, कोणी किती मोबाईल चार्ज करायचा, कोणी किती वेळ बोलायचं. मग जवळजवळ 21 दिवस आम्ही आत होतो आणि काकासाहेबांसहित माझ्या पत्नी आहेत त्या, आमची 3 वर्षाची लहान मुलगी, मी, असे सगळे आम्ही आत होतो. आमचा एक भाऊ होता तो बाहेर होता. पण सगळ्यांच्या बरोबर आपण बाहेर जायचं, ते येत नाहीत आपण पण बाहेर जायचं नाही म्हणून आम्ही एकत्र राहिलो होतो. आणि त्यावेळेस मग मोबाईल चार्ज करणे, मग धान्याची व्यवस्था करणे, म्हणजे एका राज्यच पत्री सरकारने कसं चालवलं असेल तसं आम्ही 500-600 लोकांचं राज्यच तिथं 20 दिवसासाठी एकमेकांच्या सहयोगाने चालवलं होतं. आणि ते वेगळ्या वेगळ्या मजा चालायच्या. एक पटांगण पुढं आमच्याच घराच्या समोर जे हॉस्पिटल आहे, माता बाल संगोपन केंद्र, तिथं त्या पटांगणात बऱ्याच लोकांना राहायला लागायचं. कधी पटकन पाऊस यायचा, मग प्रॉब्लेम यायचे, खाण्याचं काय, करायचं काय, वेगळ्या वेगळ्या समस्या त्यावेळेच्या होत्या. ते झाल्यानंतर रोगराईच्या वेगळ्या वेगळ्या समस्या होत्या. 2019ला जो महापूर आला तो त्या 2005 पेक्षा 15 फूट उंच होता. आणि त्यावेळेस काकासाहेबांनी ज्यावेळेस महापूर, कारण त्यावेळेस एक यंत्रणा तयार झाली होती की जरा पाणी वाढायला लागलं की अजूनही ती त्या तेवढ्याच सक्षमतेने काम करते की कराडमध्ये किती पाणी आलं, कोयनेतलं पाणी सोडल्यानंतर काय किती तासांनी कराडमध्ये येतं,
कराडमधनं किती तासांनी ते पुढे कुंडलच्या पुढच्या भागामध्ये येतं, अकाली दयारीमध्ये येतं. तिथनं पुढच्या बिलोडीला किती वेळात येतं, बिलोडीतनं सांगलीत किती वेळात जातं, सांगलीतनं किती फास्ट पाणी पुढं जातंय किंवा सांगलीतली उंची किती वाढते, याच्यावर बिलोडीतली किती उंची टिकून राहील, ही सगळी गणितं त्या 20-21 दिवसाच्या रोजच्या पातळ्यांमुळं पाठ झालेली होती. 2019ला ती माहिती होती. त्यामुळे काकासाहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही बाहेर पडा. मग एक अतिशय प्रतियश व्यापारी होता, तो म्हटला की काकासाहेब अहो अजून पाणी इथंच आहे, 2005ला होतं त्याच्यापेक्षा 3 फूट पुढं आलेलं आहे, आता कुठं पाणी येणार आहे. काकासाहेबांनी सांगितलं ते काय तुला सांगून आलंय का, इथे 3 फूट पुढं किती येणार आहे हे अंदाज जो आहे तो हवामान तज्ज्ञांनी आणि धरण पाणलोट क्षेत्रातल्या PWDच्या बाकीच्या अधिकाऱ्यांनी जो मांडलेला आहे, त्याच्यामुळं पुढच्या 1 दिवसामध्ये 5 ते 8 फूट पाणी वाढणार आहे. तुला जर इथंच बसून आंघोळ करायची असेल तर इथे थांब, नाहीतर बाहेर पड. काकांचं नशिबाने तिने ऐकलं, तो बाहेर पडला. शेवटची त्याची स्टेशनरीची साधनं काढायच तोपर्यंत त्याच्या पायरीच्या वरती 1 फूट पाणी आलेलं होतं. अशी अंदाज बांधण्याची क्षमता बेलोडी गावातल्या लोकांना काकाने तयार करून दिलेली होती. त्यामुळे ते शक्य होतं. एक कुटुंब असं होतं 2005च्या काळामध्ये की आम्ही नाही सोडणार, गाव सोडणार नाही, आणि पाणी आलं त्यांच्या घरात आलं, वरपर्यंत आलं, खालचा मजला बुडला, वरच्या मजल्यावर पाणी आलं. आता त्यांना भीती वाटायला लागली, काय करायचं. काकाने सांगितलं आप कतार में है. आता बाकीची सगळी बाहेरच्या गल्लीतली लोक आहेत, ती जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला सोडायला बोट येणार नाही. अशा लोकांच्या ज्या एक हे मानसशास्त्र आहे. आणि पॉलिटिशियन्सना इतर वेळेस आपण नावं ठेवतो, तुम्ही उल्लेख केलात, पण पॉलिटिशियन्सना, राजकारण्यांना आपण जेवढं टेकन फॉर ग्रँटेड धरतो, आपणच सगळे समाजातले लोक त्यांना निवडून देतो. त्या लोकांना किती प्रकारची लोक काय पद्धतीने काय मागत असतात आणि त्यांना किती निबर व्हावं लागतं. पण काका निबर न होता प्रत्येकाला पेशन्सने हँडल करायचे आणि त्याच्यातनं मार्ग काढायचे. अशा अनेक घटना आहेत, मजेशीर पण आहेत, कौतुकाच्या पण आहेत. आणि त्याच्यामुळं महापूर हे संकट हे सुद्धा संधीमध्ये असं म्हणणार नाही, पण सुकर करणे, त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी लोकांना त्रास व्हावा, कमीत कमी त्यांचं नुकसान व्हावं, वैयक्तिक किंवा व्यापारी दृष्टीने, ह्याचा प्रयत्न नक्कीच. संकटाची चाहूल आधीपासून त्या चाहुलीची कल्पना लोकांना देऊन त्यातून बाहेर काढणं त्यांना हे खूप महत्वाचं होतं. आणि एक फक्त ऍड करीन त्याच्यामध्ये की 2005ला जो पहिल्यांदा महापूर आला त्यावेळेला काहीच माहिती नव्हतं त्याला कसं तोंड द्यायचं. त्याच्यामधून ज्या सिस्टम्स डेव्हलप झाल्या की अशा प्रकारे जर पूर आला तर आपण काय करायचं, लोकांना बाहेर कसं काढायचं, कोणते रोग होऊ शकतात, आणि महापूर ओसरल्यानंतर काय करायचं, ती सिस्टम डेव्हलप झाली काकांनी. आणि त्याच्यामुळे पुढच्या महापुरांच्या वेळेला त्याचा खूप उपयोग झाला आणि तेवढं त्याला तोंड देणं हे जिकरीचं झालं, सोपं झालं. वसुंधराताई, बिलवडीचं सार्वजनिक वाचनालय महाराष्ट्रातलं एक जुनं आणि प्रतिष्ठित वाचनालय, जिथं सुमारे 22,000 पुस्तकांचा मोठा ठेवा आहे. काकासाहेबांनी तिथे वाचन कट्टा आणि वाचन चळवळ उभी केली. त्याविषयी काही प्रसंग आमच्या श्रोत्यांना सांगा. त्या वाचनालयाला मला पहिल्यांदा मी सांगू इच्छिते की त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम वाचनालयाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि तो पुरस्कार घ्यायला काका एकटे गेले नाही, कारण काकांना श्रेय घ्यायला आवडायचं नाही. आणि या महापुरातलाच प्रसंग मी तो सांगेल की अतिशय उत्तम वाचनालय आहे. त्या वाचनालयात म्हणजे वाचन संस्कृतीचा विकास व्हावा भिलवडीसारख्या छोट्याशा गावामध्ये, तर त्याच्यासाठी काकांनी अफाट प्रयत्न केले. मग वाचन कट्टा सुरू केला. दर महिन्याच्या 1 तारखेला वाचन कट्टा होतो. मला वाटतं गिरीश सर किती झाले पूर्ण आता? 76 पूर्ण झाले. लोक येतात. एक वाचन कट्टा मी अटेंड केलेला आहे. पण हे छोटे, आज तुम्ही एवढे सगळे या कार्यक्रमाला आला, 54 वर्ष झाले एक व्याख्यानमाला सुरू राहते. ही सोपी गोष्ट नाहीये. एक एक याला खूप कष्ट लागतात, सोपी गोष्ट नाहीये. तर आज 76 वाचन कट्टे पूर्ण झाले. गावातले लोक येतात, बसतात. ते सार्वजनिक वाचनालय महापुराच्या काळामध्ये पूर्ण ती पुस्तकं गेली असती. मग ती पुस्तकं एका माणसाच्या घरामध्ये नेऊन ठेवली, ती पुस्तकं सगळी वाचवली आणि त्याच्यासाठी एक
त्याच्यासाठीचा सुद्धा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने, मी जर चुकत नसेल तर, यांना दिला. आणि त्यावेळेला ती पुस्तकं वाचवण्याचं काम, जेव्हा सांगलीला पूर्ण वाचनालयामध्ये पुस्तकं बुडली होती, नुकसान झालं होतं, तेव्हा सार्वजनिक वाचनालय भिलवडीतलं एकही पुस्तक पाण्याने खराब झालं नाही. ही उपलब्धी आहे. जेव्हा गाव बुडालं होतं तेव्हा एकही पुस्तक, म्हणजे माणसाने इतकंच पुस्तकांचं महत्व हे काकांनी दाखवून दिलं त्यांच्या कृतीतून. गिरीशजी, चितळे उद्योग समूहाचे 4S चे सूत्र काय आहे हे ऐकायला आवडेल. कुठलाही व्यवसाय जर एका चांगल्या मार्गाने आणि मोठ्या प्रमाणात पुढे जायचा असेल तर त्याला काही स्वतःचं एक बिझनेस एथिक्स असावं लागतं. बऱ्याच वेळा मला असा प्रश्न विचारला जातो अशाच काही फोरम्समधनं की चिळ्यांचं, आणि शेवटी मी 3ऱ्या पिढीतला, आज 4थी पिढी गेली, 6-7 वर्ष आमच्याबरोबर काम करते. एक पिढ्या एक संस्कार घेऊन आम्ही व्यवसाय वाढवतोय. तर याचं काय रहस्य असेल, किंवा याचा काय पाया असेल, किंवा याचं काय प्रेम असेल, काम कसं चालत असेल, एक सातत्याने चालणं, याच्यासाठी काहीतरी असायला पाहिजे ना. तर त्यावेळेस मी काकासाहेबांच्याच ह्या अभ्यासातनं मी, म्हणजे तो प्रश्न मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं की सगळ्यात शेवटी ठेवा, जो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला सांगितलं होतं. तर मला सुद्धा त्या निमित्ताने ते पहिल्यांदाच काही गोष्टी लक्षात आल्या की आपण आपल्याकडे बँकेत आपण जातो ना, त्यावेळेस बँक तुम्हाला KYC स्टेट लिहून द्या म्हणून सांगते. तुम्ही बघा बऱ्याच वेळा, म्हणजे आपल्या लग्नाची तारीख आठवते का नाही, बायकोच्या जन्मतारीख आठवते का नाही, हा सर्वसामान्य प्रश्न कदाचित असू शकतो. पण बऱ्याच त्याच्यातल्या पुढच्या गोष्टी सुद्धा जी बँक तुम्हाला विचारते ते तुम्हाला माहिती असतात की तुमच्याबद्दलचे आहे. हे मला आपण अभ्यास करून बघा, एखाद्या बँकेचा फॉर्म भरायला मुद्दामून मजा म्हणून जावा. तर आपण स्वतःला किती ओळखतो हा एक मोठा प्रश्न आहे. काकासाहेबांच्या ह्या पुस्तकानिमित्त मी काकासाहेबांच्या निमित्त आपल्या सगळ्यांना ओळखावं असा प्रयत्न पण मी केला. आणि त्या ह्याच्यातनं एक चतुश्रुती, 4 सूत्र, आमचा व्यवसाय कशामुळे आता एवढा जो काही आज समजला जातो की बाबा एक मराठी व्यवसाय आहे, पिढ्यानपिढ्या चालणारा व्यवसाय, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तो होतोय. तर त्याच्यातली 4S आहेत, आणि सनी सुरू होतात, एक ॲक्रॉनिम बरी पडतात, त्यामुळे लक्षात, आणि ते जुळून आलं. त्याच्यात सगळ्यात पहिला स आहे तो स्वीकार आहे. तुम्ही नव्या होण्याचा स्वीकार करता यायला पाहिजे, त्याचा बॅलन्स ठेवता यायला पाहिजे. म्हणजे काळ बदलत असतो, आपण बदलत असतो, आपल्या चालीरीती पण बदलत असतात, पण आपल्याला वाटत असतं की वर्षानुवर्ष तेच चाललंय. तसं नसतं. ते बदल स्वीकारणं, आणि ते बदल स्वीकारणं म्हणजे काय, तर ते आपल्या व्यवसायामध्ये व्यावसायिकतेमध्ये आणणं, मूळ न सोडता. एका बाजूला आपल्याला मूळ घट्ट ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला बदल पण स्वीकारायचा आहे. हा स्वीकार महत्वाचा आहे. दुसरा स आहे तो सहकार्याचा. हे इंटरडिपेंडन्स, आमचा जो व्यवसाय वाढला तो आमचे जे पुण्यातले बंधू असतील, पुण्यातले आमचे काउंटरपार्ट्स असतील, भिलवडीतले आमची लोक असतील, या वैयक्तिक कौटुंबिक जे सदस्य आहेत, कुटुंबातले सदस्य आहेत, यांचा परस्पर सहकार्य हा एक महत्वाचा विषय व्यवसायातला म्हणून आहे. आणि व्यवसायामधले जे स्टेक होल्डर्स आहेत, मग ते ग्राहक असू देत, सर्व्हिस प्रोव्हायडर्स असू देत, कर्मचारी वर्ग असू देत, तंत्रज्ञ असू देत, शेतकऱ्यांसारखे रॉ मटेरियल उत्पादक प्रोव्हायडर्स असू देत, या सगळ्यांच्या एकमेकांचा इंटरडिपेंडन्स सांभाळणं आणि एकमेकांचं सहकार्य ठेवणं आणि वाढवणं हा प्रत्येक व्यवसायाचा मूळ गाभा असायला पाहिजे. त्यामुळे दुसरा विषय हा सहकार्य. या दोन्ही गोष्टी तुम्ही केल्यानंतर महत्वाची व्यवसायातली जी गोष्ट आहे ते म्हणजे सातत्य. तुम्ही एखादी व्यवसाय तयार केलात, तो मोठा केलात, एकमेकांच्या बद्दलची तुमची सिस्टीम जी म्हणतो ती सहकार्यातनं उभी केली, पण त्याच्यामध्ये जर सातत्य ठेवलं नाही, ज्याला आपण टिकाऊपणा म्हणतो, तुम्ही वर्षानुवर्ष तसंच आहे, एवढंच विकताय, एवढंच करताय, हे जे सातत्य आहे, मग ते वृद्धीचं सुद्धा सातत्य असावं लागतं. म्हणजे आज मी वाढवलंय, 4 दिवस गप्प बसलोय,
मग कमी झालंय, मग परत वाढवलंय, असं नाही. बुद्धीमधलं तर तसं सातत्य टिकलं पाहिजे, गुणवत्तेतलं सातत्य टिकलं पाहिजे, विश्वासार्हतेमधलं सातत्य टिकलं पाहिजे, व्यावसायिकतेमधलं सातत्य टिकलं पाहिजे. ह्या सगळ्या सातत्याच्या पाठीमागचे जे ॲडवर्ब्स आहेत, क्रियापद आहेत, ह्या क्रिया आहेत, ह्या प्रत्येकाला हे सातत्य हे विशेषण, हे सातत्य आपण टिकवत राहिलं पाहिजे. ते टिकवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि या सातत्यामध्ये स्वीकाराचा, तंत्रज्ञानाचा नवीन स्वीकार आहे. ते नंतर आलेलं नवीन तंत्रज्ञान सातत्याने ते वापरणं आणि आपल्याला त्याच्यासाठी वापर करून घेणं, हेही सातत्यामधला भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्यांनी तुम्ही मोठे व्हाल, पुढे जाल, पण तुमच्यामध्ये जर सचोटी नसेल, तुमच्या व्यवसायाबद्दलचा पहिला प्रामाणिकपणा असला पाहिजे. आणि नंतर मग ज्या व्यवसायामध्ये ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले, ज्याच्यामुळे तुम्हाला समृद्धी मिळाली, वैभव मिळालेला आहे, त्यांच्याबद्दल तुमचा प्रामाणिकपणा नसेल, मला माझ्या ग्राहकाला जे द्यायचंय ते प्रामाणिकपणेच द्यायला पाहिजे, मला जे काम करायचं आहे ते माझ्यासाठी, माझ्या व्यवसायासाठी आणि माझ्या व्यवसायामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करायचं आहे. सचोटी हा फार मोठा, म्हणजे प्रामाणिकपणा हा त्याच्यातला एक मोठा गुण आहे, पण सचोटी हा फार मोठा बँडविड्थ असलेला शब्द आहे. आणि आमचे नानासाहेब मला म्हणायचे, मी एकदा त्यांना विचारलं की बाबा असं आहे, आपण असा बदल केला तर काय होईल, तसा बदल केला तर काय होईल. आधीच ऑलरेडी त्यांच्या मुलाला त्यांनी सांगितलं होतं असं काही करू नका. मी माझी वकिली करायला गेलो त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही तुमच्या धंद्याचे मालक आहात, पण तुम्ही तुमच्या व्यवसायाचे फक्त कागदावर मालक आहात. तुमचा व्यवसाय आता एवढा मोठा झालेला आहे की यू आर नो मोर ओनली ओनर ऑफ द बिझनेस, यू आर ट्रस्टी ऑफ द बिझनेस. तुम्ही व्यवसायाचे विश्वस्त आहात. हा व्यवसाय हा फक्त तुमच्या व्हिम्स अँड विशेषवर चालणार नाही, तर तुमचा कुठलाही निर्णय या व्यवसायात घेताना तुमचे जे स्टेक होल्डर्स आहेत, ग्राहकापासून ते शेतकऱ्यापर्यंतचे, त्यांचा जर तुम्ही विचार नाही ठेवलात तर तो व्यवसाय टिकणार नाही. तुम्ही जे बदल कराल ते बदल करायलाच पाहिजेत, पण हा विचार समोर घेऊन करायला पाहिजे. नानासाहेब तसं बोलले. आमचे आजोबा काय म्हणले? आमचे आजोबा असं म्हटले की ज्या दिवशी तुम्हाला दुधाचा व्यवसाय करताना दुधामध्ये पाणी घालावं असं वाटेल, त्या दिवशी हा व्यवसाय बंद करा, दुसरा व्यवसाय सुरू करा. आता दोन गोष्टी त्याच्यातनं मी शिकलो. ते असं म्हणले नाहीत की व्यवसाय बंद करा, म्हणजे हा कर्मठपणा त्यांनी दाखवला नाही. ते म्हणले की व्यवसाय करा. तुम्हाला व्यवसाय परवडत नाही ना, म्हणून तुम्ही डायल्युशन करताय का? मग ह्या व्यवसायाचं एथिक्स सोडू नका, सचोटी सोडू नका. हे व्यवसाय परवडत नसेल तर हा व्यवसाय बंद करा, दुसरा व्यवसाय करा. व्यवसायच करा, पण दुसरा व्यवसाय करा. पण आम्हाला ही वेळ आली नाही की आमचा व्यवसाय दुधाचं पाणी घालून चालू ठेवावा लागेल. हे केवळ आणि केवळ या 4 गोष्टींमुळे आहे असं मला वाटतं. त्यामुळं स्वीकार करा, सहकार्याने राहा, सातत्य ठेवा आणि व्यावसायिक सचोटी सांभाळा. हे 4 गोष्टी जर आपण सांभाळल्या तर मला वाटतं की कुठलाही व्यवसाय किती लहान किंवा मोठा असू दे तो टिकून राहील. खूप छान तुम्ही ही मूल्य सांगितलीत की जी व्यवसायामध्ये इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील. वसुंधराताई, या पुस्तकातून तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी स्वतः मला काय शिकायला मिळालं ते सांगेन आणि मला असं वाटतं की तेच हे आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही ज्या विषयामध्ये काम करत आहात त्या विषयाचं तुम्हाला ज्ञान असायला पाहिजे. ते नसेल तर तुम्ही ते मिळवायला हवं. जसं नानांनी डेअरीचा डिप्लोमा केला आणि काकांनी म्हशी पारखण्यापासून म्हशींच्या ठोकताळ्यांपासून सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या. दुसरं, नवीन जे तंत्रज्ञान त्या विषयामध्ये येत आहे ते शिकून घेणं, त्याचा स्वीकार करणं. म्हणजे गिरीशजींनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, तेच खरा तो सारांश आहे, पण तरी त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी. तर नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं, ते शिकून घेणं, ते समजून घेणं. आणि शेवटच्या 2 गोष्टी म्हणजे की तुम्ही या समाजामध्ये राहता आहात, या समाजाचा घटक आहात आणि समाजाकडून तुम्ही कळत नकळतपणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खूप गोष्टी घेत असता.
तुमच्यावर उपकार असतात. म्हणजे अगदी थोडक्यात सांगेन की माझे वडील नाही आहेत हयात, पण ते मला म्हणायचे की अगं लहानपणी तू पडली असशील, कोणीतरी तुला उचललं असेल, तुला माहिती नाहीये, शेजारी कधीतरी गेली असतील, त्यांनी तुला खाऊ घातलं असेल, तर आपण या समाजाचे घटक आहोत, आपण त्याला परत दिलं पाहिजे. काकासाहेबांच्या चरित्रामध्ये हेच, आणि ती परत देण्याची सुरुवात जेवढ्या तरुणपणी करता येईल, लवकर कमी, म्हणजे अध्यात्म हे म्हातारपणी करण्याचं नाहीये, अध्यात्म हे तरुण वयात करावं, तसं ही परत देण्याची सुरुवात जेवढ्या लवकर करता येईल तेवढी ती करावी, हे या पुस्तकातून मला कळलं. आणि शेवटचं ह्युमिलिटी, की ह्युमिलिटी आणि ज्याला म्हणता येईल की माणुसकी ही खूप ज्याला म्हणता येईल मोठी आहे. आणि मला वाटतं मी पुस्तकामध्ये ते एक फार छान वाक्य लिहिलं पण आहे, की ते सार आहे त्या पुस्तकाचं, की तत्वज्ञान हे गौरी शंकरासारखं उच्च आणि दुर्लभ असतं, पण माणुसकी ही गंगेसारखी सुलभ असली पाहिजे. खूप छान. आता शेवटचा एक प्रश्न या दोघांनाही मी विचारणार आहे. गिरीशजी, सध्या A2 मिल्क ही संकल्पना खूप चर्चेमध्ये आहे, म्हणजे गेले 2-4 वर्षामध्ये ती फारच चर्चेत आली आहे. तर A2 मिल्क नेमकं काय आहे? हा पुस्तकातला प्रश्न नाही आहे, आउट ऑफ सिलेबस. हा आउट ऑफ सिलेबस आहे. पण मला वाटतं हा आपल्या इथे जनजागृती करण्यासाठी आवश्यक आहे असं मला वाटलं, म्हणून हा विचारतीये. आणि दुसरा म्हणजे आजच्या घडीला दुग्ध व्यवसायासमोर कोणती मोठी आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं? दुग्ध व्यवसायाच्या समोरील जी आव्हानं आहेत ती पहिल्यांदा मी सांगेन आणि मग A2C बद्दल बोलेन. अजूनही आपल्याकडे शासकीय पातळीवर आणि काही प्रमाणात अजूनही पश्चिम महाराष्ट्रात बरंचसं ते दूर झालेलं आहे भ्रम, पण अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीत दुग्ध व्यवसाय किंवा शेती व्यवसाय हा एक स्वावलंबी स्वयंपूर्ण असायला पाहिजे, ह्याच्याबद्दल एक फार निराशाजनक मानसिकता आहे. शेतकरी कधीही प्रॉफिटेबल होतच नाही अशी एक कल्पना, ती मी भ्रामक आहे असं अजिबात म्हणणार नाही. कष्ट भरपूर आहेत, त्या उपाययोजनाच आपण कमी करतोय, अजून पूर्ण पडत नाहीये. केवळ MSP देऊन ते होणार नाही किंवा केवळ सरकारी धोरणाने ते बदलेल असंही मला वाटत नाही, की शेवटी ही काही सरकारची बाजू घ्यायचा विषय नाही आहे. शेवटी लोकांसाठी लोकांचं केलेलं राज्य म्हणून जर आपण लोकशाहीकडे बघत असू, तर आपल्यासाठी काय पाहिजे हे पाहण्याचा आपला अधिकार आणि त्याच्याबरोबरचं कर्तव्य हे आपण शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज तिथे कुठेतरी आपण मार खातोय. नवीन तंत्रज्ञान, अधिक चांगली उत्पादकता, कमी किमतीमध्ये उत्पादन, ह्या ज्या समस्या आहेत, शेती म्हणून करताना, कालच मला पाऊस पडला, आज आत्ता मी येत असताना 1 तास मला उशीर झाला, झाडं पडली, गारा पडल्या. शेतीमध्ये मी समजू शकतो की हा प्रॉब्लेम आहे. आणि अवकाळी पाऊस, योग्य प्रमाणात पडलेला पाऊस पण कॉन्सन्ट्रेटेड पडतो, एकदम पडला परत 4-4 महिने पाऊसच नाही, याच्यामुळं शेतीमध्ये भरपूर नुकसान होतं. पण दुग्ध व्यवसायामध्ये ते नुकसान एक 10-20% कमी होतं, कारण वैरण हा विषय सोडला तर पाऊस पडला किंवा कमी पडला किंवा जास्त पडला, त्याच्यामुळे दुधामध्ये उत्पादनामध्ये फार फरक पडत नाही. आणि त्याचं चांगलं नियोजन केलं तर अगदी दुष्काळी भागात सुद्धा तुम्ही पुस्तकात वाचाल तर दुष्काळी भागामध्ये सुद्धा अतिशय चांगलं दुग्ध उत्पादन आता होऊ शकतं. पण चांगली जनावरं आपणच स्वतः निर्माण करून जनावरं तयार करायला पाहिजे. कमी किमतीमध्ये जास्त उत्पादन तयार करता यायला पाहिजे किंवा आहे त्या किमतीमध्ये जास्त उत्पन्न देता यायला पाहिजे. शेणापासून काही गोष्टी करता येतात, खतापासून काही गोष्टी करता येतात, ऑर्गॅनिक मॅन्युअर विकून आज कितीतरी गोष्टी करू शकतात. नर्सरी करून दुधावरचा जो भार आहे तो कमी करून उत्पादकता वाढवू शकते. आपण मुरा आणि म्हैसाळहून का म्हशी आणायच्या आणि बेंगलोरहून का गाई आणायच्या, आपण इथं बाजार तयार का करू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की इतर उत्पादनांकडं आणि प्रॉफिटेबिलिटीकडनं शेतकऱ्यांनी बघितलेलं नसल्यामुळं अजून उत्पादकतामध्ये प्रॉब्लेम आहे. पुढे दुग्ध व्यवसायामध्ये मार्जिन कमी आहे. हा व्यवसाय हा व्हॉल्यूम बेस्ड आहे. जास्त प्रमाणात तुम्ही जेवढं विकाल तेवढा टर्नओव्हर जो म्हणतो व्यवसायामधला तो वाढतो आणि रोटेशन ऑफ मनी वाढतं.
आणि दर 10 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं आहे ते दूध उत्पादन विकून मोकळी झाला नाही, तर जे पैसे तुमच्या डोक्यावर बसतात त्याच्यामुळे कित्येक प्रोसेसिंग प्लांट्स, कित्येक व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक हे देशोधडीला लागतात. तेव्हा अतिशय कमी मार्जिनचा हा व्यवसाय आहे. त्यामुळे रोटेशन ऑफ मनी ही जी इकॉनॉमिक्समधली संकल्पना आहे ती जे सांभाळू शकत नाही ते ह्या व्यवसायात फटका खातात. तिसरी गोष्ट डिस्ट्रीब्युशन चेन आहे. शीतकरण आपल्याकडं अजूनही कमी आहे, त्याची किंमत अजूनही जास्त आहे, त्याच्याबद्दलची अनभिज्ञता अजूनही आहे. उघड्यावर आपण दुधाचे पिशव्या ठेवतो, 4 दिवस काय होत नाही, 4 तास काय होत नाही असं तुम्ही म्हणताय, काल नासलं की माझं दूध, अशा तक्रारी आपली लोक करतात. अजूनही फ्रीजमध्ये मैदा ठेवतील पण 4 तास दूध बाहेर ठेवतात, असे कुटुंब आहेत. आणि मग मी असं मी गमतीशीर म्हणून मी सांगतो की एक कंप्लेंट आली आणि तुमचं कधी दूध नासत नाही, मी असं 5 तास ठेवते, आल्यानंतर दूध सकाळी 6 वाजता अशी ओट्यावरच ठेवलेलं असतं. चहा झाला, मग 11 वाजेपर्यंत मग विरजणाची वेळ येते, त्यावेळेस मग मी दूध तापवते आणि विरजण लावते, उरलेलं स्वयंपाकासाठी वापरते वगैरे वगैरे, पण तुमचं नसलं. मग आमचा माणूस गेला, बघून आला, घर बघून आला, त्यांचं सगळं झालं. ते कंप्लेंट शेवटी माझ्याकडे आली. मग मला अर्धवट माहिती त्या घराबद्दलची कळलेली होती. मग त्या वहिनींना मी विचारलं, वहिनी तुमच्या घरामध्ये ब्लॅक ग्रॅनाइट वापरलाय का, झेड ब्लॅक? तुम्हाला कसं कळलं? म्हटलं नाही, मग ते असेल, म्हटलं काहीतरी आहे. मग तुम्ही म्हटलं कोणी वास्तुशास्त्रज्ञाकडे तुमचं घर गेला होतात का घेऊन आज रिनोव्हेशन करायला? हो म्हटले, मागच्याच महिन्यात आमचं रिनोव्हेशन झालेलं आहे. बरं म्हटलं, मग म्हणजे काय झालं? मग त्याच्यामुळं ग्रहदोष नाही आलेला म्हटलं, त्याच्यामुळं आता तुमची लाईफस्टाईल बदलली आहे, त्याच्यासाठी विचार करा. काळा ग्रॅनाइट तुम्ही नवीन घर बांधताना घेतलात, आधी आत्तापर्यंत तेवढा काळा ग्रॅनाइट तुम्ही वापरत नव्हता. वास्तुशास्त्राप्रमाणे आग्नेयला तुम्ही स्वयंपाकघर केलं, मग अतिशय उत्तम सूर्यप्रकाश तुमच्याकडे येतो, निरोगी राहा, चांगली गोष्ट आहे. पण त्या सूर्यप्रकाशाने काळ्या ग्रॅनाइटवर जो परिणाम केलेला आहे त्याच्यामुळं त्या ग्रॅनाइटचं टेम्परेचर तुम्ही आज 10 वाजता उद्या सकाळी बघा. पूर्वी एवढं गरम व्हायचं का तुमचा ओटा, आज होतोय. ते कारण त्या दुधाचं आहे, बाकीचं काही नाही. तुमच्या घरात जर फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये दूध ठेवत जावा. चितळ्यांचं घ्या आगार घेऊ नका, दुधाची मात्र ही प्रतारणा करू नका. मला गमतीशीर भाग सांगायचा उद्देश असा आहे की अशा गोष्टी असतात. त्यामुळं व्यवसायामध्ये ह्याही अडचणी आहेत. आज ज्यावेळेस ग्राहक एक ब्रँड म्हणून तुमच्याकडे बघतो त्यावेळेस ग्राहकाच्या तुमच्याबद्दलच्या अपेक्षा वाटतात. तुम्ही जर ते आमचा ग्राहक फार चोखंदळ आहे, काय त्यांना ते त्यांची पूर्ण करणे म्हणजे आम्हाला नक्की नऊ येतात असं म्हटलं तर तुमचा व्यवसाय कुठं गणित राहिलं, ते 4 सह घेऊन बसलं तरी पुरणार नाही. तुम्ही त्या ग्राहकांना त्यांच्या ज्या परसेप्शन्स आहेत, तुमच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत, तुमच्याबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना पुरून उरलात तर ते जे उद्दंड प्रतिसाद देतात ते 1 ते 4 बंद असलेला आपल्याशी पुणे म्हणजे चितळे असं पुणेकर मानतो, याचं जे लायसन्स आम्हाला मिळालं त्याचं कारण आम्ही त्यांच्याशी संवादात राहिलो, ते आम्हाला तेवढ्याच प्रेमाने आमच्याकडे बघतात म्हणून आहे. हे चॅलेंज आहे का? आहे. म्हटलं तर ग्राहकाबद्दल आपली कमिटमेंट ठेवणं व्यवसायाच्या दृष्टीनं फार मोठं चॅलेंज आहे. आणि दुधासारख्या व्यवसायामध्ये जिथं रोज एक्सपायरी आहे, वर्तमानपत्र निदान तुमच्या आपटे वाचन मंदिरात येऊन परत रेफरन्सला वाचतील तरी, एकदा घेतलेलं दूध 24 तासामध्ये संपलं, त्याचं काही पुनरुज्जीवन नाही. अशा दुधाबद्दल रोजच्या रोज लाखो लिटर्सनी त्या लाखो ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे देणं, याच्यासाठी जे कष्ट करायला लागतात ते चॅलेंजिंग असतात. ते चॅलेंजेस आम्ही स्वीकारतो. ग्राहकही आमच्याकडे तेवढ्याच प्रेमाने आणि आदराने आमच्या चुका दाखवतात आणि ते चुका दाखवतात म्हणून आम्ही पुढे जातो. आम्ही त्या चुकांकडे कचऱ्याची टोपली दाखवत नाही. एकदा असंच झालं, आपल्याला किती वेळा माहिती नाही, पण मी हा किस्सा सांगेन आणि मग हेतूकडे येईल. एकदा असं झालं की आम्ही आमच्या दुधाच्या पॅकेजिंगमध्ये बदल केला आणि ते कंटिन्युअस पॅकिंग होतं, त्याच्याऐवजी एक फॉर्मॅट बदलला आणि फोटो सेल असलेलं फोटो फ्रेम प्रिंटिंग सुरू केलं. आणि ते सुरू करताना बदललं, काळ बदलला, आम्ही बदललो. आम्हाला वाटलं आमचा ग्राहकही बदलला आहे म्हणून बदलला.
आम्ही आमच्या नकळत त्याच्यावर जे प्रिंटिंग केलं त्याच्याबद्दल आम्हाला आलं पत्र. आणि ते पत्र सुद्धा सिंगल नाही, अजूनही त्या काळात पोस्ट चांगली चालत होती, सगळे वापरत होते. आणि ते डबल पत्र यायचं ना, उत्तरासाठी परत पत्र पोस्ट कार्ड यायचं. तसं ते डबल पोस्ट कार्डवर एक रिकामं ठेवून त्याचा पत्ता घालून वरती मतळा घालून पत्र आलं की पुण्यामध्ये भरपूर इंग्रजी शाळा झालेल्या आहेत, अनेक मराठी कुटुंब इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना घालतात. असं असलं तरी आमच्याकडे वर्तमानपत्र मराठीतच येतात, आमची मुलं सुद्धा मराठी वाचतात आणि आपला मोठा ग्राहक वर्ग अजूनही मराठीच आहे. त्यामुळं आपल्या दुधाच्या पिशवीवर मराठीत सुद्धा लिहायला हरकत नाही. आणि ही सूचना आपण आता माझं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल ही सूचना आपण अंमलात आणणार नाही आणणार याची मला काही खात्री नाही, पण ही आणणार असाल तर कृपया मला उत्तराने कळवावे. असं पत्र आपलं टिपिकल आमचं आलं. बाय द टाइम ते पत्र आमच्याकडे काय 8 दिवसांनी पोचायचं. त्या 8 दिवसांनी पोचायच्या अगोदरच आम्हालाही ती चूक लक्षात आलेली होती आणि कर्मधर्म सहयोगाने आम्ही ती दुरुस्त केलेली होती. आणि पुढच्या सगळं प्लास्टिक बाजूला ठेवून पुढच्या 8 दिवसामध्ये ऑलरेडी ते दूध च्या पिशवीवर इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषामध्ये आमचं नाव आणि दुधाचं नाव वगैरे सगळं लिहिलेलं होतं, लेबलिंग केलेलं होतं आणि ते मार्केटमध्ये गेलं. बरं, आलं पत्र. आल्यानंतर पत्ता होता, सगळं होतं. मग आम्ही आमच्या लेटर हेडवर पत्र व्यवस्थित लिहिलं आणि त्यांना मराठीतनं पत्र लिहून गेलं की आपल्यासारख्या ग्राहकांमुळं आम्ही सदैव जागरूक असतो आणि त्यामुळे कायमच आमची गुणवत्ता चांगली राहण्यास तुमचा उपयोग होतो आणि तुम्ही असं हे पत्र लिहिल्यामुळं अशी जागरूकता दाखवल्यामुळं आमची जी चूक आहे ते आमच्या लक्षात आली आणि आम्ही ते दुरुस्त केलेली. म्हणून आम्ही धन्यवादाचं म्हणून पत्र पाठवलं. त्या पत्रावर त्यांनी परत पत्र पाठवलं, कृपया ते ठीक आहे तुम्ही केलं, चांगले केले, धन्यवाद, पण ते जे मी पत्र पाठवलं होतं त्याच्यातच पाठवलं असतं तरी चाललं असतं. याच्यामध्ये कुठंही कमीपणाचा नवलेश नाही, हे एकमेकांवरचं प्रेम. तुम्ही तुमचा नुकसान का करताय, तुम्ही माझं धन्यवाद त्यांनी ह्याच्यासाठी म्हणलं की माझ्यासारख्या एका ग्राहकाचं तुम्ही ऐकलं. हा जो रेपो आहे हा रेपो ठेवणं महत्वाचं आहे. हा चॅलेंज असतो, लोकांना जो चॅलेंज वाटतो तो आम्ही आमचा व्यवसायाचा भाग म्हणून स्वीकारलाय. आम्हाला तो चॅलेंज वाटत नाही, पण लोक म्हणून दाखवतात, म्हणून मी हे सांगत असतो की हा चॅलेंज आहे. ग्राहकांना संतुष्टीत ठेवणं हे चॅलेंज आहे, पण ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे, आनंदाने स्वीकारलं पाहिजे, तरच तुमच्या व्यवसायाची तुमच्या सर्व्हिसेसची ग्रोथ होईल. गिरीश सर, तुम्हाला 1 मिनिट ब्रेक करते. याच्यातून एक लक्षात आलं की एका सर्वसामान्य वाचकाच्या एका पत्राची दखल घेणं, त्याला उत्तर पाठवणं, दिस इज चितळे. मला वाटतं यासाठी आपण यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. असे भरपूर किस्से आहेत ते आपण कधी नंतर बोलू. ग्राहकांच्या बद्दलचे कदाचित माझे बरेच मित्र, व्यावसायिक मित्र पण आहेत. नाही म्हणजे येस, हर्षदा त्यांनी विचारलं की तरुणांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी चितळेंचा आदर्श ठेवावा. इतक्या सोप्या याच्यात सार. आपण A2 कडे येऊ. A2 जनरली दुधामध्ये जी प्रोटीनची शृंखला आहे, प्रथिनांची शृंखला आहे, त्या केमिकल कॉम्बिनेशनमध्ये तर जे भाग केले ते A1, A2, B1, B2 हे प्रकर्षाने जास्त प्रथिनं आढळतात, असा एक सर्वसाधारणपणे शास्त्रीय सिद्धांत आहे. त्याच्यामधलं A2 हे जास्त चांगलं असतं असा जावई शोध भारताने नाही लावलेला, न्यूझीलंडने लावलेला आहे. न्यूझीलंडमध्ये कुठलीही भारतीय देशी गाय नाही आणि मुळात न्यूझीलंडची स्वतःची देशी गाय नाही, त्यांच्याकडे म्हैस नाहीच, त्यामुळे तो प्रश्न नाही. न्यूझीलंडमधल्या ज्या गायी आहेत ती जगातली सगळ्यात जास्त दूध प्रोसेसिंग करणारी सगळ्यात मोठी डेअरी काल परवापर्यंत अमूलची व्हायच्या अगोदर आत्ताची न्यूझीलंडमध्ये होती. एवढ्या मोठं दुग्ध व्यवसाय तिथं आहे. पण न्यूझीलंडमध्ये आलेल्या गायी या युरोप आणि अमेरिकेमधनं आलेल्या आहेत. त्यांनी मार्केटिंगचा फंडा म्हणून हे A2 सुरू केलं त्यांच्या सगळ्यात मोठ्या डेअरीने आणि ते लोन पसरत भारतात आलं. गाईचं दूध आणि ते सुद्धा देशी गाईचं दूध प्यायल्याने मधुमेह होत नाही असं म्हटलं जातं. त्याच्यातलं गाईचं दूध असा विचार केला आणि A2 मिल्क असा विचार केला. तर अजूनही असं काही एस्टॅब्लिश झालेलं नाही फ्रँकली की गाईचं दूध प्यायल्याने मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हा कंट्रोलमध्ये राहतो, दुसरं दूध प्यायल्याने राहत नाही.
असं असतं तर युरोपमधला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हा आपल्यापेक्षा किती प्रमाणात कमी झाला असता. आपला टक्केवारीने त्यांचा आणि आपला एकच आहे, संख्येने आपला जास्त आहे कारण आपली संख्याच जास्त. तर ही पूर्णपणे लाईफस्टाईल सिंड्रोम आहे, त्याचा दुधाशी संबंध नाही. हां, दूध चांगलं नसेल, केमिकल रहित नसेल तर दुधाप्रमाणात इतरही अन्नपदार्थ आहे की तसंच असेल तर मग कॅन्सरपासून बाकीचे बऱ्याच रोगांचे त्याच्यात आहेत. किंवा अति सेवनामुळं नको असलेली चरबी खाल्ल्याने काय होणार आहे ते सगळ्यांच्या समोरच असते. तर त्यामुळे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळ्यांचेच प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे दुधामुळं ते होईल असं नाही. बरं, A2 जे भारतामध्ये प्रचलित आहे ते वशिंड असलेली जी जनावरं आहेत, म्हणजे जी देशी जनावरं आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने A2 प्रथिनं आढळतात. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. जास्त प्रमाणात A2 प्रथिनं त्या दुधात आढळतात. पण त्या दुधामध्ये A2 प्रथिनं जर आढळत असतील तर देशी गाई, सर्व म्हशी, सर्व प्रकारच्या शेळ्या, मेंढ्या आणि उंट या सगळ्यांचे, मी गाढवाचं नाव घेत नाही कारण ते औषधी दूध आहे, आपण कोणी पित नाही, पण गाई म्हशी मधल्या म्हशी, शेळी आणि उंट या तिन्ही जनावरांचं दूध हे A2च आहे. त्यामुळं चितळ्यांचं म्हशीचं दूध प्यायलं तरी A2 मिल्क मिळेल. गाईच्या दुधाबद्दल मी म्हणणार नाही कारण गाईचं दूध आमचं मिक्स मिल्क असतं, म्हणजे देशी असेल, होल्स्टेन किंवा यांचे असतील, त्यामुळे मी म्हणणार नाही की तुम्हाला ते A2 आहे का नाही. गाईचं दूधही चांगलं आहे पण A2 याबद्दल आपण विचार करतो. म्हशीच्या दुधाबद्दल तुम्ही निश्चय करा, ते A2च असतं. त्यामुळं A2च्या काही भ्रामक कल्पना आहेत त्या आपण बाजूला ठेवल्या पाहिजे. वेगनच्याही काही कल्पना आहेत त्या कधीतरी आपण नंतर बोलू. पण वेगनबद्दल मी एकच म्हणेन की एक युरोपियन माणूस होता, तो म्हणला आम्ही वेगन घेतो, आम्ही बदामाचं दूध पितो. मी म्हटलं बदामाचं दूध आमच्याकडेही पितात, आम्ही बदाम दुधात घालतो किंवा त्याचं दूध पितो, त्यामुळे आमच्याकडेही बदाम दूध पितो, आम्ही काही असं काही वेगळं करत नाही. त्यामुळे आपल्याकडे आपण भारतीय अशा भूप्रदेशामध्ये आहे 60 ते 70% असा भूभाग आहे आपल्या देशामध्ये की ज्याच्यामध्ये एक्स्ट्रीमिटी ऑलमोस्ट शून्य आहे. आज 38 डिग्री टेम्परेचर आहे. मी जॅकेट घातलं होतं, विचार करत होतो काढून ठेवावं, पण आज अतिशय सुंदर वारा आहे. एवढं गार वारं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जगामध्ये कुठं नसतं. उन्हाळा म्हणजे कडक उन्हाळा, थंडी म्हणजे कडक थंडी. भारतामध्ये ही जी वातावरणाची आपल्याला फायदा आहे निसर्गाने दिलेला, त्याच्यामुळं आपल्याकडे एवढी विविधता आहे. आपण 100% व्हेजिटेरियन राहू म्हटलं तरी राहू शकतो, कांदा लसणीशिवाय जेवण जगायचं म्हटलं तरी जगू शकतो, मांस मच्छी मटण खायचं म्हटलं तरी जगू शकतो. तेव्हा आपल्याकडे एवढी जैवविविधता आहे, त्याचा योग्य पद्धतीने वापर आपण करणं पाहिजे. ऑर्गॅनिक भारतामध्ये मी सांगतो अवघड आहे. रेसिड्यू फ्री, केमिकल फ्री ह्याचा मात्र भारतातल्या प्रत्येकाने आग्रह धरला पाहिजे. व दूध असू दे किंवा इतर कुठलेही अन्नपदार्थ असो, रेसिड्यू फ्री हे मात्र शक्य आहे. आणि त्याच्यासाठी भरपूर चाचण्या, दुधाच्या बाबतीत तरी आम्ही दूध निर्मितीपासून म्हणजे जनावरांच्या आरोग्यापासून ते तुमच्याकडे दुधाची पिशवी किंवा दुग्ध पदार्थांची पॅकिंग तोपर्यंतच्या सर्व सिस्टीम्समध्ये बघत असतो की रेसिड्यू फ्री किंवा अलाव असलेल्या रेसिड्यूच्या पेक्षा कितीतरी प्रमाणात कमी की जे अनडिटेक्टेबल अदरवाईज जाईल त्याचं सुद्धा डिटेक्शन आमच्याकडं म्हणजे नॅनो लेवलचं डिटेक्शन करणारी इक्विपमेंट्स आमच्याकडे आहेत. त्यामुळे ट्रेंड अनालिसिस करून आम्ही बघतो की एखाद्या ठिकाणी जर होत असेल तर तसं होऊ नये, त्याचं प्रदूषण होऊ नये आणि ते कसं टाळता येईल प्रोएक्टिव्हली हे बघून आम्ही दुग्ध पदार्थ करत असतो. आणि त्या पद्धतीने जर आपण करत असतो आणि बहुतेक ब्रँडेड कंपन्या थोड्या कमी जास्त प्रमाणात ते करत असतात, त्यामुळे निश्चितपणे चांगलं दूध घ्या, भरपूर दूध प्या आणि सशक्त राहा. यात फक्त एकच ऍड करते की पुण्यातले वेगवेगळे पेडियाट्रिशियन त्यांना मी अगदी 6 महिन्यांपासूनच्या मुलांसाठी चितळेंचं म्हशीचं दूध आयांना रिकमेंड करताना स्वतः बघितलेलं आहे. वा, खूप छान. गिरीजी, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. आता शेवटचा प्रश्न वसुंधराताईंना विचारते. तुमचा लेखन प्रवास मी तुमची ओळख करून देताना सांगितलेलाच होता. तसंच गझल, रसास्वाद आणि नातेसंबंधाची जपणूक यावरही मी सांगितलं होतं. तर यापुढे तुमच्याकडून वाचकांना कोणत्या नव्या पुस्तकाची अपेक्षा ठेवता येईल?
दोन नवीन पुस्तकं येत आहे. एक गझलेचा रसास्वाद मराठी वाचकांसाठी, हिंदी उर्दू गझला त्यांनी कशा समजून घ्याव्या, आणि नुसतं गझला म्हणजे शायरी नाही तर त्यातलं संगीत आहे, त्यातली गायकी आहे, की फरीदा खानम गात असेल, मेहदी हसन गात असतील, बेगम अख्तर गात असतील तर त्यांची स्टाईल, राग याबद्दल त्यातली सतार माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. तर ते गझल ॲप्रिसिएशनवरचं पुस्तक आहे. आणि दुसरं पुस्तक रिलेशनशिप, की मला नातेसंबंध हा खूप महत्त्वाचा विषय वाटतो. भारतीय कुटुंब व्यवस्था म्हणजे परवाच पुढारी चॅनलवर एक कार्यक्रम झाला, दुर्दैवाचा कार्यक्रम होता तो. तो कार्यक्रम होता की विषय असा होता की पुण्यामध्ये रोज 10 घटस्फोट होतात आहे. तर दुर्दैव आहे, कुठलंही नातं तुटतं म्हणजे अगदी खूपच वाईट त्रास असेल तर मग ती वेगळी गोष्ट, पण घटस्फोट होतात आहे आणि भारतीय कुटुंब व्यवस्था हे आपलं बलस्थान आहे. तर त्या दृष्टीने नातेसंबंधांची जपणूक कशी, किंवा बदलत्या काळामध्ये आपली सिस्टम आधुनिक आहे, मूल्य पारंपरिक आहे, हे जे फ्रिक्शन आहे ते कसं सोडवायचं, हा माझा जो काही थोडाफार जीवनाचा अनुभव आहे त्याच्यातून, त्या पुस्तकातून प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही दोन नवीन पुस्तकं आणि शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा याचा हिंदी अनुवाद. आणि मला म्हटलं आहे की सूत्रसंचालन आणि पब्लिक स्पीकिंग आणि मुलाखत कौशल्यावर लिहा. ते अजून लिहिलं गेलं नाही, पण ते या वर्षात यावं अशी इच्छा आहे. धन्यवाद, खूप छान. आम्ही नक्कीच तुमच्या या सगळ्या पुस्तकांची वाट बघू आणि शब्दांच्या माध्यमातून माणसांना जोडण्याची ताकद तुमच्या लेखनात आहे. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. वसुंधराताईंचा गझलेचा अभ्यास आहे, तर त्यांच्यासाठी आणि गिरीजींसाठी एक उर्दू शेर मी ऐकवण्याचा प्रयत्न करते. एक तरफ तजुर्बा ए जिंदगी, एक तरफ नई सोच का उजाला, एक तरफ तजुर्बा ए जिंदगी, एक तरफ नई सोच का उजाला, गिरीश जी की फिक्र और वसुंधरा जी की कलम, गिरीश जी की फिक्र और वसुंधरा जी की कलम, दोनों ने रोशन किया हर रास्ता निराला, दोनों ने रोशन किया हर रास्ता निराला. काकासाहेबांची प्रेरणा, गिरीशजींची संकल्पना आणि वसुंधराताईंची शब्दरचना या तिन्हींच्या संगमाने आजची संध्याकाळ खरंच समृद्ध झाली आहे. त्यासाठी आदरणीय गिरीशजी आणि वसुंधराताईंचे मनपूर्वक मी आपटे वाचन मंदिरातर्फे आभार मानते. मी एक थोडंसं जाता जाता उशीर झालेला आहे, पण जो प्रश्न आपण विचारलेला नाही त्याचं एक थोडक्यात उत्तर देतो की पुस्तक का छापावंसं वाटलं. आणि आपण बहुसंख्येने इथं आज एका व्यक्तीबद्दल एवढ्या आपुलकीने ऐकायला उपस्थित राहिला, तर याच्या पाठीमागची प्रेरणा एखाद्या कुठल्या बिलियनरचं कुठलं तरी चरित्र आपण छापावं आणि लोकांपुढं वाटत फिरावं असा तोचा उद्देश नव्हता. काका गेल्यानंतर काकांच्या अनेक विविध पैलूंचं लोकांच्या मधनं जे मला परत पुनरावलोकन झालं, त्याच्यातनं असं लक्षात आलं की एक सामान्य गोष्ट करून सुद्धा असामान्य परिणाम आपण साधू शकतो. एक उत्प्रेरकाचा संप्रेरकाचा परिणाम आपण त्याच्यात नाही असं स्थितीत राहून सुद्धा साधू शकतो. एवढं छोटं गोष्ट ही कोणीही कुठल्या पदावर, कितीही मोठ्या पदावर किंवा कितीही छोट्या पदावर असला तरी समाजात तो छोटासा बदल हा कितीतरी त्या वेळेस मोठा बदल करू शकतो, हे सांगणारं सामर्थ्य काकांच्या त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला सापडलं. ते लोकांना प्रेरणादायी व्हावं, माझे वडील म्हणून नव्हे तर एक भारतीय सुसंस्कृत नागरिक म्हणून दुसऱ्या भारतीय सुसंस्कृत नागरिकाला एक प्रेरणा मिळत राहावी आणि ह्याच्यासाठी म्हणून ते पुस्तक असावं असं मला वाटलं. त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी त्याच्यात मदत केली आणि शेवटी वसुंधरा असतील किंवा आनंद खासबागदार असतील, या लोकांनी कलात्मकतेने ते लोकांना वाचनीय केलं, त्याच्यातला रस ग्रहण करण्यासाठी ते उपयुक्त केलं. याच्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि मगाशी तुम्ही तरुणांना काय पाहिजे असं विचारलं आणि त्यांनी सांगितलं माझ्याबद्दल सांगते, म्हणजे त्यांच्याबद्दल, ते त्यांना तरुण समजतं, ही चांगली गोष्ट आहे. तर तरुणांना जे काय पाहिजे ते मी काही सांगितलं की बाबा असं आहे, पण त्यांनी जे घेतलं ते मुद्दाहून मी नमूद करू इच्छितो. त्यांनी एक वाक्य वापरलं, ते वाक्य मी दुरुस्त करत नाही, पण सकाळ प्रकाशनामार्फत त्यांची नियुक्ती लेखिका म्हणून झालेली होती. त्यामुळे सकाळ प्रकाशनाने त्यांना एक मानधन देऊ केलेलं होतं.
एकही रुपया, एकही पैसा, नया पैसा स्वतःकडे न ठेवता प्रकाशनाच्या दिवशी काकासाहेब चितळे फाउंडेशनला सर्व मानधनाचे पैसे या व्यक्तीने परत दिले. आज मी हे मुद्दामून सांगू इच्छितो की चितळ्यांना कदाचित ते पैसे कमी का जास्त हा प्रश्न तुम्हालाही पडला, त्यांनी काय किती मानधन घेऊन घेतलं असेल आणि त्यांनी आम्हाला काय फरक पडतो, पण तो फरक महत्वाचा पैशाच्या किमतीमध्ये नाही तर त्या पैशाच्या मूल्यामध्ये आहे. ते मूल्य की ज्यांनी ते मगाशी म्हटल्या जेवढ्या लवकर समाजासाठी तुम्हाला परत देण्याची हे मनात तयारी होईल तेवढी करा, वाट बघू नका. हे मी त्याच्यातनं शिकले, हे शिकले त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं म्हणून मला सांगावं असं वाटलं, म्हणून मी तुमचा वेळ घेतला. धन्यवाद. वसुंधराताईंना खूप खूप धन्यवाद. आणि हे संवेदनशीलता त्यांच्यामध्ये आहे आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणे त्यांनी हे पैसे मानधनाचे दिले. खूप छान वाटलं गिरीशजी, तुम्ही हे सांगितलं ते आम्हाला आज कळलं. आज इथे आलेल्या सर्व प्रायोजकांचेही मनापासून आभार. या कार्यक्रमाचं नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी करणाऱ्या आपटेवाचन मंदिराच्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व श्रोत्यांचेही मनपूर्वक आभार. उपस्थित पत्रकार श्रीयुत होगाडे आणि श्रीयुत अमोल, आपल्या सहकार्यांमुळेच आज हा संवाद अधिक अर्थपूर्ण ठरला आहे, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार मानते. DKT कॉलेजने हा परिसर आम्हाला व्याख्यानमालेसाठी दिल्याबद्दल आभार मानते. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार.